शलाकया चक्षुरुन्मिलितं येन तस्मै श्रीगुरुवे नमो विष्णुपादाय कृष्णप्रेष्ठाय भूतले श्रीमते भक्तिवेदांत स्वामीनिति नामिने नमस्ते सरस्वती देवे गौरवाणी प्रचारिणे निर्विशेष शून्यवादी पाश्चात्य देशतारिणे जय श्री कृष्ण चैतन्य प्रभु नित्यानंद श्री अद्वैत गदाधर श्रीवासदि गौर भक्त वृंद हरे कृष्णा 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 हरे 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 राम 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 हरे हरे. आपण प्रभुपादांचं स्थान काय आहे, प्रभुपादांचं महत्व काय आहे, प्रभुपादांची जबाबदारी काय होती यावर चर्चा करून मग प्रभुपादांच्या जीवनात आपण प्रवेश केला आणि बघितलं की त्यांचं जीवन किती विशेष आहे. खोड्या करणे आणि शाळेत जाण्यासाठी एक रेझिस्टन्स असणे हे आपण समजू शकतो, पण जगन्नाथपुरीला न जाता जगन्नाथजींबद्दल इतकं प्रेम असणं की हट्ट करून एक पूर्ण रथयात्रा आयोजित करणे आणि मित्रांना घेऊन इतर महिलांना सोबत घेऊन 8 दिवसांचा उत्सव साजरी करणे, त्यासाठी नियोजन करणे हे सगळं सोपं नाही. आपल्याला या गोष्टीवरून कळतं की प्रभुपादांचं किती विशेष जगन्नाथजींबद्दल आकर्षण आहे. आपण पुढे जाऊ. 16 वर्ष वय असताना प्रभुपादांची आई निघून गेले आणि त्यानंतर 4 वर्षांनी 1916 मध्ये त्यांनी स्कॉटिश चर्च कॉलेज जॉईन केलं. तर त्या काळी कलकत्त्यामध्ये 2 कॉलेज सगळ्यात प्रसिद्ध मानले जायचे. एक होतं प्रेसिडेन्सी कॉलेज. प्रेसिडेन्सी कॉलेजला आधी म्हणायचे हिंदू कॉलेज. तर भक्तिविनोद ठाकूर आहेत, केदारनाथ दत्त यांचं शिक्षण त्या प्रेसिडेन्सी कॉलेजमध्ये झालं होतं. प्रेसिडेन्सी कॉलेजमध्ये अजून एक व्यक्ती होते, सुभाषचंद्र बोस. पण सुभाषचंद्र बोस यांनी प्रेसिडेन्सी कॉलेजमध्ये असताना भारताच्या स्वातंत्र्यासाठी भरपूर मीटिंग्स घेतले होते आणि तिथल्या त्या कॉलेजच्या लोकांना ते आवडलं नाही, म्हणून त्यांना प्रेसिडेन्सी कॉलेजमधून बाहेर काढलं आणि मग सुभाषचंद्र बोस यांनी पण हेच कॉलेज जॉईन केलं, स्कॉटिश चर्च कॉलेज. तर प्रभुपादांच्या 1 वर्ष वर हे सुभाषचंद्र बोस होते आणि सुभाषचंद्र बोस तिथे पण आल्यानंतर भरपूर मीटिंग वगैरे आयोजित करत होते भारताच्या स्वातंत्र्यासाठी आणि त्यामध्ये प्रभुपादांनी पण भाग घेतला. पण प्रभुपादांना सुभाषचंद्र बोसांचं जे म्हणणं होतं ते पूर्णपणे हृदयाला स्पर्श नाही केलं. ते कशामुळे? तर दुसरे एक व्यक्ती त्या काळीच भारताच्या स्वातंत्र्यासाठी आव्हानं देत होते. कोण होते ते? महात्मा गांधी. तर महात्मा गांधीच्या जीवनामध्ये प्रभुपादांनी बघितलं एक साधेपणा होता. त्यांनी काही शपथ घेतली होती की मी काही संबंध नाही ठेवणार पत्नींशी. नेहमी गीता घेऊन असायचे. तर प्रभुपादांना दोघांच्या बोलण्यामध्ये एक दिसलं की दोघांना भारताच्या स्वातंत्र्यासाठी एक तळमळ आहे. पण त्यांना एक लक्षात आलं की गांधीजींचं स्वतःचं जीवन खूप शुद्ध आहे आणि स्वतःच्या उदाहरणाने गांधीजी जगत होते. तर प्रभुपादांना त्या दोघांच्या बोलण्यामध्ये गांधीजींप्रती आकर्षण का वाटलं? कारण त्यांच्या जीवनशैलीमुळे आणि गीतेवर त्यांचा विश्वास होता गांधीजींचा, म्हणून असं. तर जेव्हा स्कॉटिश चर्चेस कॉलेजमध्ये प्रभुपाद शिकत होते, एकदा एका प्रोफेसरनी तिथे सांगितलं हे कर्माचं जे सिद्धांत हिंदू लोक बोलतात मी नाही स्वीकार करत त्याला. का बरं? म्हणतात की समजा कोणा व्यक्तीला शिक्षा व्हायची असेल तर त्याच्यासाठी एक खटला चालतो आणि खटला जेव्हा चालतो तेव्हा कोणीतरी साक्षी लागतो. जर कोणा व्यक्तीने काही गुन्हा केला आणि त्याला जर शिक्षा व्हायची असेल तर साक्षी कुठे? तर हिंदू लोक असं म्हणतात की पुढच्या जन्मात पण शिक्षा मिळू शकते, तर पुढच्या जन्मात शिक्षा मिळायला साक्षी कुठे आहे? तेव्हा प्रभुपाद मनातल्या मनात म्हणाले की यांना हे नाही माहिती की हिंदू धर्मामध्ये कर्माचे सिद्धांत आहेत, पण यांना हे नाही माहिती की कर्माच्या सिद्धांतासाठी साक्षी परमात्मा हे प्रत्येकाच्या हृदयात. सर्वस्य चाहम हृदि सन्निविष्टो मत्तः स्मृतिर् ज्ञानम अपोहनम च. सो श्रील प्रभुपाद म्हणाले जरी ते प्रोफेसर सगळ्यांसमोर म्हणत होते अरे हिंदू लोक मूर्ख लोक आहेत, तर स्कॉटलंडचे होते, ते ख्रिश्चन होते,
पण कशा प्रकारे शालेय शिक्षणातून हिंदू धर्माचा हास्य करायचे. पण प्रभुपाद मनातल्या मनात म्हणत होते, मी ते कधी स्वीकार नाही केलं, पण आम्हाला नेहमी शिकवलं होतं शिक्षकांना आदर द्यायला पाहिजे. तर म्हणून जरी मला ते पटलं नाही, पण मी लगेच हात वर करून म्हणालो नाही, 1 मिनिट तुम्ही चुकीचं बोलताय, परमात्मा आहेत. म्हणाले नाही, आम्हाला शिकवलं होतं शिक्षकांना नेहमी आदर द्यायला पाहिजे, म्हणून आम्ही कधी त्यांच्याशी वाद नाही घातला, पण मी मनामध्ये त्याला कधी स्वीकार नाही केलं. आणि ही गोष्ट प्रभुपादांच्या वडिलांना माहिती होती. प्रभुपादांचे वडील स्वतः वैष्णव आहेत, स्वतः त्यांना इतका खोल विश्वास आहे, शुद्ध भक्त आहेत. प्रभुपाद कृष्ण पुस्तकाच्या समर्पणामध्ये पहिल्या पानावर कृष्ण पुस्तकाच्या सुरुवातीला काय लिहितात, हे कृष्ण पुस्तक मी माझ्या वडिलांना गौर मोहन डे यांना समर्पित करतो, जे श्रीकृष्णांचे शुद्ध भक्त आहेत, आणि त्यांनी मला लहानपणी ज्या शिकवणी दिल्या त्या माझ्या शाश्वत गुरु भक्तिसिद्धांत सरस्वती ठाकूर यांनी त्या मजबूत केल्या आणि त्यांना आकार दिला. पण सुरुवाती बीजारोपण म्हणतात, माझे वडील शुद्ध भक्त होते. तसंच या शुद्ध भक्ताला माहिती होतं की माझा हा जो मुलगा आहे याला इतक्या स्पष्ट काही काही सिद्धांत माहिती आहेत, जरी हा ख्रिश्चन कॉलेजमध्ये चाललाय जिथे हिंदू धर्मावर हसतात, पण माझ्या मुलाच्या समजुतीवर कधी काही परिणाम नाही होणार, म्हणून त्यांना कधी काही वाईट नाही वाटलं त्याचा. या कॉलेजच्या शिक्षणादरम्यान एक अमृतलाल बोस म्हणून व्यक्ती होते, त्यांनी विचार केला आपण एक नाटिका ठेवू चैतन्य लीलेवर. आणि त्यावेळेस 2 आणे तिकीट होतं आणि पूर्ण कलकत्त्यामध्ये सगळीकडे श्री चैतन्य महाप्रभूंच्या जीवनावर ठिकठिकाणी नाटकं चालू होते. पण अमृतलाल बोस यांनी जेव्हा या मुलांना एकत्र केलं, तरुणांना एकत्र केलं, तेव्हा काय म्हणाले, काय गरज आहे श्री चैतन्य महाप्रभूंच्या जीवनावर नाटक करण्याची, इथे तर 2-2 आण्याला सगळे मिळतात. म्हणाले आपण असं नाटक करायचंय, ते नाटक बघून जे नाटक बघणारे लोक आहेत ते शपथ घेतील आजपासून मी कुठलंही पाप कृत्य करणार नाही, आपल्याला असं नाटक करायचं. तर 1 महिना त्यांनी काहीतरी प्रॅक्टिस केली. त्याच्यानंतर सगळे मुलं म्हणाले आपण तयार आहोत, सगळ्यांना डायलॉग्स बाय हार्ट, चला आता करूया म्हणून. पण अमृतलाल बोस म्हणाले अजिबात नाही, आपल्याला इतकं प्रभावी नाटक करायचं आहे, लोकांनी शपथ घ्यायला पाहिजे आजपासून मी दारू सोडणार, आजपासून मांसाहार सोडणार, तसं नाटक करायचं आपल्याला. तर किती वर्ष प्रॅक्टिस केली असेल यांनी? 1 वर्ष पूर्ण अमृतलाल बोस यांनी या सगळ्या तरुणांकडून प्रॅक्टिस करून घेतली. आणि अद्वैत आचार्यांचा रोल अभयचरणला होता, आणि त्यांनी त्याच्यामध्ये ते परमेश्वरला प्रार्थना केली की ते परमेश्वरा, या जगाची परिस्थिती बघून मला असं दिसतंय या जगाला आशा फक्त तुमच्याकडून आहे, तुम्ही जर स्वतः या जगात आले तर तुम्ही मार्गदर्शन करू शकता, आमच्यामध्ये तरी ते काही स्थान नाही. आणि प्रभुपाद म्हणतात अमृतलाल बोसनी आमच्याकडून एवढी प्रॅक्टिस करून घेतली होती, जेव्हा मी माझे डायलॉग्स म्हणत होतो तेव्हा मी बघितलं तर ऑडियन्समध्ये बरेच लोक रडत होते, अश्रू वाहत होते. अशा प्रकारे तर प्रभुपाद म्हणतात ते माझं पहिलं नाटक होतं आणि ते माझं शेवटचं नाटक होतं, त्याच्यानंतर मी नाटक नाही केलं कधी. पण प्रभुपादांनी तो जो रोल केला त्याच्याने लोक रडायला लागले. प्रभुपाद म्हणतात त्या कॉलेजच्या शिक्षणामध्ये संस्कृत भाषा शिकताना आम्हाला कालिदास म्हणून एक कवी आहेत, संस्कृत कवी आहेत, त्यांनी एक नाटक लिहिले कुमार संभव. कुमार संभव अद्वैत म्हणतोय की त्याला सगळं माहिती आहे. कुमार संभवामध्ये कार्तिकेयच्या जन्माबद्दल सांगितलंय. तर देवतांना एकदा युद्ध करायचं असतं आणि सती जी पूर्व पत्नी होती शंकरजींची ती जग सोडून गेलेली असते. तर आता शंकरजी बिचारे तपस्या करतायत, दुखी आहेत सतीच्या विरहामध्ये, आणि त्यावेळेस असुर लोक देवतांवर आक्रमण करतात आणि त्यांना आता एक सेनापती पाहिजे असतो. आणि तो सेनापती कोण करणार? त्यांना शंकरजींकडून एक मुलगा पाहिजे असतो, पण पत्नी तर गेली आहे. मग तेव्हा ते सतीजी पुन्हा एकदा जन्म घेऊन पार्वतीच्या रूपात आली आहे. ते पार्वतीला विनंती करतात की तुम्ही जाऊन शंकरांना विनंती करा म्हणून. तर त्या प्रसंगावर कालिदासांनी पूर्ण एक नाटक लिहिलंय कुमार संभव म्हणून. तर त्यामध्ये सांगितलंय की शंकरजींना जेव्हा पार्वती देवी विनंती करतात तेव्हा शंकरजींवर काही परिणाम होत नाही, आणि शंकरजी खूप धीर पुरुष आहेत. तर प्रभुपाद NOD मध्ये पण लिहितात, जिथे धीर पुरुष आहेत तिथे लिहितात की वन ऑफ द हायेस्ट एक्झाम्पल्स इज शंकरजी अजिबात विचलित नाही झाले म्हणून. तर प्रभुपादांना ते कुमार संभव वाचताना आठवलं की शंकरजी हे धीर पुरुष आहेत, अजिबात विचलित होत नाहीत. त्यांचे एक मित्र होते रुपेंद्रनाथ मित्र म्हणून. ते रुपेंद्रनाथ मित्रांनी एकदा प्रभुपादांना बघितलं, प्रभुपाद काहीतरी खोल विचार करत होते. म्हणजे तू काय विचार करतोय? नाही काही नाही विचार करतोय. तर अनेक वेळा अभयचरण असे विचार करायचे आणि नंतर मग अभयचरणने सांगितलं
की मी परमेश्वराबद्दल विचार करत होतो, या जगाबद्दल विचार करत होतो. अनेक वेळा काहीतरी धार्मिक किंवा काहीतरी भक्तिमय विचार अभयचरण कॉलेजमध्ये करायचे. अशा प्रसंगांमध्ये एक दिवशी अभयला स्वप्न आलं आणि त्याचे लहानपणी त्याच्या वडिलांनी कुठल्या वय असताना त्यांना लहान राधा गोविंदजी दिले होते, नोट्समध्ये बघून सांगा. 6. तर ते राधा गोविंदजी अभयचरणच्या स्वप्नात आले आणि म्हणाले, काय तू आजकाल माझी काही पूजा वगैरे करत नाही आणि मला एका डब्यात ठेवून दिलेस, मला इच्छा आहे की तू माझी पूजा करायची. तर अभयचरण म्हणतात, लहानपणी शाळेमध्ये स्वच्छंद जीवन होतं, सिंपल जीवन होतं, वेळ होता भरपूर, तर मी सेवा करायचो. पण हे स्कॉटिश प्रेसिडेन्सी कॉलेजमध्ये मला वेळ नाही मिळायचा, एवढा सगळा अभ्यास असायचा. पण मला राधा गोविंदजींनी सांगितलं, मला तुझ्याकडून पूजा स्वीकार करायची. त्या दिवसापासून मी आणि माझी बहीण पुन्हा एकदा आम्ही राधा गोविंदजींची सेवा सुरू केली. मग 1 वर्ष सिनियर मला सुभाषचंद्र बोस होते आणि सुभाषचंद्र बोसांनी भरपूर आमच्याकडे पण व्याख्यानं दिली, पण मला ती कधी आवडली नाही, कारण मला व्यक्तिमत्व, शुद्ध व्यक्तिमत्व गांधीजींचं आवडायचं. त्या काळी एक घोष म्हणून व्यक्ती होते, त्यांनी 1885 मध्ये एक पुस्तक लिहिलं होतं, द वर्क ऑफ ब्रिटिश इन इंडिया. ब्रिटिशांद्वारे भारतामध्ये कार्य. आणि बेसिकली जरी हे भारतीय व्यक्ती होते, पण त्यांनी ते पुस्तक असं लिहिलं होतं की आपण सगळे अडाणी, भारतीय सगळे अडाणी, भारतीय सगळे असंस्कृत व्यक्ती, आणि इंग्रजांनी आपल्याला संस्कृती दिली, इंग्रजांनी आपल्याला बुद्धी दिली. आज जे काही तुम्हाला भारत दिसतंय ते इंग्रजांमुळे दिलंय. तर अशा प्रकारे अभयचरणांवर हे पण पुस्तक लादायचा प्रयत्न केला. पण अभयला श्री चैतन्य महाप्रभूंना माहिती होते, त्यांच्या वडिलांकडून, मामांकडून, आजीकडून पूर्व संस्कृती माहिती होती. तर ज्यांना रामायण नाही माहिती, महाभारत नाही माहिती, भागवत नाही माहिती, भगवद्गीता नाही माहिती, त्यांना काय माहितीये? एकदा शाळांमध्ये काय शिकवतात, आपले पूर्वज कोण होते? वादळ. त्यांना सांगायचं हनुमानजी. तर असं शाळेत सांगतात की चार्ल्स डार्विन म्हणून एक व्यक्ती आहेत, तर ते म्हणतात की सर्व्हायव्हल ऑफ द फिटेस्ट, थिअरी ऑफ इव्होल्युशन. तर म्हणतात की वानर, माकड होते आणि त्याच्यातून आपण सगळे निर्माण झालो. तर त्याच्यात राम, कृष्ण, नरसिंह यांना कुठेही स्थान नाही. आर्य, अंबरीश महाराज, अर्जुन हे सुसंस्कृत व्यक्ती, त्यांनाही कुठे स्थान नाही. वानर, माकड, त्यांच्यापासून आपण आलो. तर एकदा एक असे माताजी होते, ते खूप छान भक्त होते, त्यांना भक्ती मार्गामध्ये खूप विश्वास होता, आणि त्यांचे जे प्रभूजी होते ते थोडे पाश्चात्य संस्कृतीमध्ये शिकलेले होते. तर त्यांच्यामध्ये नेहमी वाद व्हायचा की आपण ह्या संस्कृतीला स्वीकारायला पाहिजे, आणि प्रभूजी म्हणायचे की नाही, आपण डार्विनच्या प्रमाणे वानरातून आलोय. तर एकदा तो मुलगा त्यांचा खूप असा शाळेतून शिकून आला आणि आईला जाऊन म्हणाला, आई पप्पा जे म्हणतात ते कदाचित बरोबर आहे, का रे? तर म्हणतात, शाळेमध्ये आमच्या बायोलॉजी टीचरनी पण तेच शिकवलं. तर असं वाटतंय की सगळं प्रमाणित वर्जन, वृत्तांत हा आहे की आपण वानरांकडून आलोय, आणि तू नेहमी म्हणतेस की नाही आपण रामकडून आलो, कृष्णाकडून आलो, कसं समजून घ्यायचं? तर तेवढं ते वडिलांनी ऐकलं. तर वडिलांनी म्हटलं, बघ बघ, मी इतक्या वर्षांपासून सांगतोय, हिने कधी माझं ऐकलं नाही, ही नेहमी रामकृष्ण म्हणते, आणि मी जे सांगितलं ते तुझ्या बायोलॉजी टीचरनी सांगितलं. तर तो मुलगा म्हणतो, अजून कन्फ्युज झाला, मी कसं समजून घ्यायचं? तर म्हणतो, सिंपल आहे, मी माझ्या पूर्वजांबद्दल बोलते आणि तुझे वडील त्यांच्या पूर्वजांबद्दल बोलते, कन्फ्युज व्हायची गरज नाही. सो तशा प्रकारे अभयचरण याला माहिती होतं की हे जे ब्रिटिश टीचर आहेत हे त्यांच्या पूर्वजांबद्दल बोलतायत, पण आपण आपल्या पूर्वजांबद्दल ऐकतोय आपल्या साधू संतांकडून. गौर मोहन डे यांना 3 मुली होत्या. पहिल्या मुलीचं लग्न त्यांनी 9 वर्ष असताना केलं. दुसऱ्या मुलीचं लग्न 12 वर्ष असताना केलं, आणि 12 वर्ष जेव्हा वय झालं होतं तर ते त्या काळच्या संस्कृतीनुसार उशीर झाला होता. तर रजनी देवी त्यांची पत्नी त्यांना एक दिवशी म्हणते, जर या वर्षी या मुलीचं लग्न नाही केलं तर मी गंगा नदीमध्ये जाऊन आत्महत्या करणार आहे. म्हणजे उशीर झाला 12 वर्ष, या मुलीला तुम्ही घरी ठेवलंय, लग्न करा. आणि तिसऱ्या मुलीचं लग्न त्यांनी 11 वर्ष असताना केलं. तर अभयचं वय होतं 23 वर्ष. तर 23 वर्ष असताना त्यांच्या लग्नाबद्दल पण चर्चा सुरू झाली, आणि डे फॅमिली, मलिक फॅमिलीमध्ये, कारण ते वैष्णव होते संस्कृतीने, तर त्याच्यामध्ये एका मुलीला निवडलं. बऱ्याच मुलींचे प्रपोजल झाले, पण त्याच्यामध्ये एक मुलगी होती, त्या मुलीचं नाव होतं राधा राणी दत्ता. तर राधा राणी दत्ताशी त्यांचं लग्न हे फिक्स झालं. तर प्रभुपादांना राधा राणी दत्ताचं
जे सौंदर्य आहे तेवढं आवडलं नाही. आणि प्रभुपादांच्या मनामध्ये एक दुसरी मुलगी होती, ती जास्ती सुंदर होती. तर प्रभुपादांनी आपल्या वडिलांना सांगितलं की ती मुलगी जास्ती सुंदर आहे, मला तिच्याशी लग्न करायचं आहे. तेव्हा त्यांच्या वडिलांनी सांगितलं, हे तुझ्यासाठी चांगलं आहे की ज्या मुलीशी तुझं लग्न होतंय ती सुंदर नाही आणि तुला आवडत नाहीये. म्हणाले नंतर नंतर जेव्हा सगळं सोडून परमेश्वराचा ध्यास करायला लागतो तेव्हा तुला हे मदत करेल म्हणून. तेव्हा अभयचरणनी ते स्वीकारलं आणि राधाराणी दत्ताशी लग्न केलं. लग्नाच्या काहीच महिन्यांनी त्यांना लक्षात आलं की राधाराणी दत्ता फक्त दिसायला कमी सुंदर नव्हती, पण स्वभावाने पण सुंदर नव्हती. प्रभुपादांना त्यांच्याकडून कधी सहकार्य नाही मिळालं, प्रभुपादांना कधी त्यांच्याकडून प्रोत्साहन नाही मिळालं, प्रभुपादांना कधी त्यांच्याकडून काहीच नाही मिळालं. तर काही एक महिन्यांनी, काही एक वर्षांनी अभयचरणनी लक्षात आलं की वडिलांना सांगून तर काही फायदा नाही. तर ती जी दुसरी सुंदर मुलगी होती तिच्या वडिलांना जाऊन भेटले अभयचरणनी, म्हणाले मला यांच्याशी लग्न करायचंय. कारण त्या संस्कृतीमध्ये द्वितीय लग्न हे होतं. इव्हन आपल्या कॉंग्रिगेशनमध्ये पण मी ऐकलंय की पूर्वीच्या पिढीमध्ये 2 लग्न आहेत. तर प्रभुपादांना दुसरं लग्न करायचं होतं, तर प्रभुपादांनी वडिलांना पण नाही सांगितलं, स्वतःच जाऊन त्यांच्या वडिलांशी बोलले. ही बातमी परत प्रभुपादांच्या वडिलांपर्यंत पोहोचली. परत प्रभुपादांच्या वडिलांनी सांगितलं की बघ, चांगलंय की तुझी पत्नी तुझ्यासोबत कोऑपरेट नाही करत, चांगलंय की तुझी पत्नी तुला काही मान सन्मान देत नाही. तुला जेव्हा शेवटच्या क्षणी परमेश्वराला समर्पण करायचं असेल तेव्हा तुला या गोष्टीचा फायदा होईल. पुन्हा एकदा अभयचरणनी आपल्या वडिलांचं ऐकलं आणि ते दुसरं लग्न नाही केलं. अशा प्रकारे यांचं जे लग्न आहे हे काही असं फार यशस्वी लग्न ज्याला म्हणतात तसं प्रभुपादांचं यशस्वी लग्न नव्हतं. 1920 मध्ये प्रभुपादांचं वय 24 होतं. त्यावेळेस त्यांनी त्यांचं शिक्षण संपवलं. म्हणजे त्यांचं लग्न कधी झालं? एक लग्न आधी, 1 वर्ष आधी, जेव्हा त्यांचं शिक्षण पण नाही संपलंय. पण त्या काळी जी संस्कृती होती की जरी शिक्षण नसेल संपलं तरी पण लग्न करणं हे योग्य वेळी खूप महत्वाचं होतं. ज्या दिवशी त्यांचं शिक्षण संपलं, शेवटचा पेपर दिला त्यांनी, त्या दिवशी रात्री त्यांनी ट्रेन पकडली जगन्नाथपुरीसाठी. सो 24 वर्ष प्रभुपाद स्वप्न बघतायत, जगन्नाथजींचं दर्शन होईल, जगन्नाथजींचं दर्शन होईल. आणि शिक्षण संपलं, जबाबदारी ज्या दिवशी संपली त्या दिवशी पहिली गोष्ट काय केली? जगन्नाथपुरीसाठी निघून गेले. जगन्नाथपुरीमध्ये जेव्हा गेले तेव्हा मेन मंदिरात गेले, जगन्नाथ बलदेव सुभद्रांचं दर्शन केलं. तर एका बंगाली व्यक्तीने कलकत्त्यामध्ये एक संपर्क दिला होता. तर ते पुजारी होते जगन्नाथ मंदिरामध्ये. त्यांच्या घरी जेवायला गेले प्रभुपाद. दुपारच्या वेळेस जेव्हा जेवायला गेले तेव्हा वाटीमध्ये रश्याची भाजी होती आणि त्याच्यामध्ये काहीतरी दिसलं त्यांना. प्रभुपादांना त्याचा आकार थोडा वेगळा वाटला. तर प्रभुपादांनी विचारलं हे काय आहे? तर त्याने सांगितलं मांस आहे, मासा आहे. प्रभुपादांना इतका शॉक बसला. म्हणाले मी एका जगन्नाथ मंदिराच्या पुजारीच्या घरी पूर्णपणे निश्चिंत होऊन प्रसाद घ्यायला आलो आणि तिथे पण ते मच्छी खातायत. तर कोणावर विश्वास? शॉक बसला प्रभुपादांना. लगेच त्यांनी ते जेवण तिथे सोडलं आणि तिथून उठून निघून गेले. म्हणाले मी तुमच्यावर विश्वास ठेवला आणि तुम्ही मच्छी कशी काय देऊ शकता? तर ते म्हणाले जगन्नाथपुरीमध्ये मच्छी खातात, तुम्ही खाऊ शकता पण मला कसं काय देऊ शकता? निघाले. बाहेर गेले तर त्यांना वाटलं की आता मी मंदिरात जाऊन महाप्रसाद खाईन. मंदिरात जेव्हा गेले तेव्हा त्यांनी काही पुजाऱ्यांना बघितलं जे पूजा करून बाहेर आले होते, ते सिगरेट पित होते. तर प्रभुपादांना ते खूप वाईट वाटलं. त्यांना एक लक्षात आलं, बरेच लोक बाह्य दृष्टीने वैष्णव असू शकतात. एक असतो, त्याला मी इंग्लिशमध्ये म्हणेन, एक असतो फिलॉसॉफिकल वैष्णविझम आणि एक असतो सायकोलॉजिकल वैष्णविझम. एक आहे सैद्धांतिक वैष्णवता आणि एक आहे मानसिक वैष्णवता. तर सैद्धांतिक वैष्णवता बऱ्याच लोकांकडे असू शकते. सिद्धांताने मी विष्णुदास आहे, पण त्यांची मानसिकता वैष्णवाची आहे का? सो म्हणून बघितलं की बऱ्याच वैष्णव मंदिरांच्या ठिकाणी त्यांना मानसिक वैष्णवता नाही दिसली, सायकोलॉजिकल वैष्णविझम नाही दिसलं, पण त्यांना फिलॉसॉफिकल वैष्णविझम दिसलं. सो दॅट इज व्हेरी इम्पॉर्टंट. तर प्रभुपादांना लक्षात आलं आज जगाला तत्वज्ञानाची गरज नाहीये, आज जगाला आचरण कसं करायचं. वैष्णव म्हणजे फक्त नावाचा वैष्णव नाही, दास आणि दासी हे फक्त नाव नाही, ऍक्च्युली मानसिकतेमध्ये कसं उतरायचं हे मला शिकवण्यासाठी महत्वाची माझी कामगिरी राहील. म्हणून जेव्हा परत आले तर हे इम्प्रेशन, म्हणजे विचार करा 24 वर्षांपासून जर कोणी विचार करतोय, श्री चैतन्य महाप्रभू वृंदावन करत होते आणि गयावरून ईश्वरपुरीकडून जेव्हा त्यांनी दीक्षा केली तेव्हा निघाले पहिल्यांदा, तर काय ती आतुरता असेल. तसं प्रभुपादांची 24 वर्ष विचार करतायत पुरी पुरी पुरी, आणि जाऊन काय झालं?
आपण मराठीमध्ये म्हणतो ना, अपेक्षा भंग झाल्या, तशा प्रकारचं झालं. तर अशा प्रकारे अभयचरण हे लहानपणी एक गृहस्थ शुद्ध भक्त, आपल्या वडिलांकडून त्यांनी शुद्धता बघितली आहे, कसे साधूंना म्हणतायत यांना शुद्ध भक्त बनवा म्हणून. आणि दुसरीकडे जेव्हा मूळ अध्यात्माच्या केंद्रस्थानी गेले तेव्हा त्यांना त्याच्यामध्ये डायल्युशन दिसलं. तर हे सगळे विचार अभयचरणच्या मनात चालले. मग जेव्हा कलकत्त्याला परत आले तर काही दिवसांनी त्यांच्या कॉलेजनी परीक्षा घेतली होती BA ची. तर त्याची लिस्ट लावली होती की कोण कोण पास झाले. त्याच्यामध्ये अभयचरणचं पण नाव होतं. तर त्यांना डिग्री मिळणार होती. पण त्यावेळेस भारतामध्ये भारत छोडो आंदोलन चालू होतं. तर महात्मा गांधींनी एक आवाहन केलं होतं, आपण इंग्रजांनी बनवलेलं कापड पण स्वीकार नाही करायचंय, तर इंग्रजांनी दिलेली डिग्री कुठे स्वीकार करणार, त्यांचे शिक्षण कसं काय स्वीकार करणार आपण. तर त्यावेळेस अशी चळवळ होती की इंग्रजांच्या कॉलेजमध्ये जर आपण शिक्षण केलंय तर ती डिग्री आपण नाही स्वीकार करायची. आणि खरोखर अभयनी एक खूप मोठा निर्णय घेतला. ऍक्च्युली वडिलांना त्यांच्या प्रभुपाद लिहितात लीलामृतामध्ये, माझ्या वडिलांना स्वातंत्र्य चळवळीशी काही घेणं देणं नव्हतं. माझ्या वडिलांना फक्त एकच माहिती होतं, माझ्या मुलाला चांगलं शिकवायला पाहिजे, त्याला मोठं करायला पाहिजे आणि त्याचे संस्कार चांगले घडायला पाहिजेत. आणि नंतर त्या कुंडली बघलेल्या व्यक्तीने सांगितलं होतं की याला पुढे भरपूर धर्माचं काम करायचंय, ते माझी जबाबदारी आहे. पण या वेळेस जेव्हा अभयनी आपल्या वडिलांना सांगितलं की मी BA ची डिग्री स्वीकारणार नाहीये, त्याच्या वडिलांनी काही सांगितलं नाही, म्हणाले हा तुझा निर्णय आहे, तुझ्या जीवनाला तुला काय करायचंय म्हणून. अशा प्रकारे अभयनी BA ची डिग्री स्वीकारली नाही. का? गांधीजींनी जी पुकार केली होती, आवाहन केलं होतं, त्याला त्यांनी स्वीकारलं. मग आता जॉब काय मिळणार, नोकरी काय मिळणार. तर कार्तिक चंद्र बोस ते जे खूप मोठे डॉक्टर होते, त्यांनी तेव्हापर्यंत बोस लॅबोरेटरीज म्हणून एक कंपनी काढली होती औषधांची. तर त्यांचा आणि त्यांच्या वडिलांचा खूप चांगला संबंध होता. तर त्यांनी अभयला त्यांची शुद्धता, त्यांचा व्यवहार, त्यांची वागणूक, त्यांची बुद्धिमत्ता बघून विदाऊट डिग्री मॅनेजरची नोकरी दिली. आणि त्या काळी जेव्हा एका नवीन कॉलेजमधल्या पासआउट व्यक्तीला, ज्याच्याकडे डिग्री पण नाहीये, मॅनेजरची नोकरी दिली, त्या कंपनीमध्ये तेव्हा 40-40 वर्ष काम करणारे लोक होते, ज्यांचा डोळा त्या मॅनेजरच्या पदावर होता. तर त्यांनी प्रश्न विचारला कार्तिक चंद्र बोसला, हा नवीन मुलगा आहे आणि आम्ही इथले जुने लोक आहोत, आम्हाला का नाही बनवलं मॅनेजर. ते म्हणाले त्याचं चारित्र्य. म्हणाले याच्या पदावर हा 40,000 रुपयांचा चेक साईन करणार आहे. 40,000 रुपयाचा चेक साईन करण्यासाठी मला त्याच्यावर विश्वास आहे की हा कधीही काही चोरी नाही करणार म्हणून. तशा प्रकारे प्रभुपादांच्या चारित्र्यावर आधारित त्यांना नोकरी मिळाली. आणि हे जुने लोक होते, अनुभवी होते, पण त्यांच्यावर विश्वास नव्हता. प्रभुपादांना ते जे त्यांनी BA केलं होतं, सायकोलॉजी आणि फिलॉसॉफी या 2 विषयांमध्ये त्यांनी केलं होतं. अशा सगळ्या पद्धतीमध्ये की नवीन नोकरी मिळाली आहे, लग्न झालंय, तेव्हा एक मूल पण होतं त्यांना. आणि 1922चं वर्ष आलं आणि 1922 मध्ये त्यांचा अजून एक मित्र होता, त्याचं नाव होतं नरेंद्रनाथ मल्लिक. तर नरेंद्रनाथ मल्लिक यांनी त्यांना म्हटलं, अरे कलकत्त्यामध्ये एक खूप मोठे विद्वान साधू आलेत, आपण त्यांचं दर्शन घेऊया. आणि अभयचरण म्हणाले, मला माहिती आहेत काय काय साधू लोक करतात. कारण त्यांनी बघितलं होतं की त्याचे वडील कधी कधी काही साधूंना जेव्हा बोलवायचे, प्रसाद खाऊ घालायचे, त्याच्यानंतर काही साधू हुक्का मागायचे. प्रभुपाद म्हणत कधी कधी मला राग यायचा आणि तो काचेचा असायचा हुक्का, माहित नाही आता कशाचा असतो, पण तो काचेचा हुक्का प्रभुपाद तोडायचे की हे हुक्का का पितायत म्हणून. तर प्रभुपादांनी नरेंद्रनाथ मल्लिकला सांगितलं, मला माहिती आहे साधू लोक काय करतात. म्हणतात माझ्या घरासमोर एक भिकारी होता, तो रात्री बरंच काही करायचा, सकाळी उठून भगवे कपडे घालायचा आणि दिवसभर एका संन्यासाच्या वेशात फिरायचा आणि रात्री येऊन परत ते संन्यासाचे कपडे काढायचे आणि परत त्याला जे काही करायचं ते करायचं. तर बेसिकली भगवे कपडे हे उदरभरण, पोट भरण्यासाठी एक माध्यम झालं होतं. म्हणतात मला साधूंना वगैरे भेटायचं नाहीये, मला माहिती आहे ते सगळे साधू काय. नरेंद्रनाथ मल्लिक म्हणाला, एकदा माझ्यासोबत येशील का म्हणून. त्यांची अशी म्हणणं होतं, नरेंद्रनाथ मल्लिकांचं असं म्हणणं होतं, असं मत होतं की जर तू एकदा यांना भेटायला आलास आणि जर तुला वाटलं की हे पण तसेच आहेत, तर मी तुला आजपासून परत कधी विनंती नाही करणार, पण एकदा ये तरी, बघ तरी काय म्हणून. अशा प्रकारे खेचत ताणत
अभय बाबूला नरेंद्रनाथ मल्लिक तिथे भेटायला घेऊन गेले. तर ही जागा होती उलटा डंगा जंक्शन रोड. तिथे भक्ती विनोद आसन म्हणून एक जागा आहे. आता ती जागा पुन्हा एकदा इस्कॉनला मिळाली आणि इस्कॉनने त्याचं नूतनीकरण केलंय. आपण जेव्हा कलकत्ता यात्रा करू तेव्हा इथे जाऊ. तर ती जागा भक्ती सिद्धांत सरस्वतींनी कलकत्तामध्ये पण काही मेन एरिया आहेत. जसं प्रत्येक शहरामध्ये एक मेन एरिया असतो आणि एक काही नवीन एरिया असतात, राईट. सो कलकत्ताचा जो मेन एरिया आहे तिथे ही इमारत आहे. आणि त्या काळी 1922च्या आसपास ऍक्च्युली भक्तिसिद्धांत सरस्वतींना ती जागा मिळाली 1912 किंवा 14 मध्ये. त्या जागेमध्ये कन्स्ट्रक्शन सुरू केलं 18 मध्ये आणि 20-21 पर्यंत ते कन्स्ट्रक्शन झालं. त्यावेळेस त्या जागेची किंमत होती 50 रुपये पर महिना. 50 रुपये पर महिना भाडं, म्हणजे आजच्या काळामध्ये 50,000 रुपये महिना. ऑलमोस्ट 100 वर्षांनी, त्यापेक्षा जास्तीच अजून. पण भक्तिसिद्धांत सरस्वतींकडे काही पैसे नसताना भक्तिसिद्धांत सरस्वती ती जागा का घेतली होती भाड्यावर. म्हणाले आपण कुठेतरी असं झाडाखाली जर आश्रम बनवलं ना तर तिथे कोणी ऐकायला येत नाही. लोकांना वाटतं की काहीतरी महत्वाच्या ठिकाणी काही आसन आहे का, काही महत्वाच्या ठिकाणी काही आश्रम आहे का. तर तेव्हा भक्तिसिद्धांत सरस्वतींकडे पैसे नसतानाही 50 रुपये दरमहा त्यांनी तिथे केलं होतं. आणि नरेंद्रनाथ मल्लिक अभयचरणला तिथे घेऊन गेले. तर त्या दिवशी जेव्हा नरेंद्रनाथ मल्लिक आणि अभयचरण डे तिथे जेव्हा पोहोचले तेव्हा गच्चीवर बसले होते भक्तिसिद्धांत सरस्वती. त्यांच्यासमोर 3-4 भक्त बसले होते आणि काहीतरी बोलणं चालू होतं. समोरून पायऱ्यांनी हे दोघं तरुण मुलं आले आणि सॅफरन कपड्यांना बघून एक नमस्कार करायची तेवढी शिस्त, तेवढी संस्कृती होती. अभयचरण नरेंद्रनाथ मल्लिक दोघांनी दंडवत प्रणाम केला आणि उठतच होते तेवढ्यात भक्तिसिद्धांत सरस्वतींनी बघितलं आणि म्हणाले, तुम्ही सुशिक्षित युवा आहात. तुम्ही श्री चैतन्य महाप्रभूंची शिकवण जगभर इंग्रजी भाषेत का नाही करत. अभय बाबूंना वाटलं की माझ्या मित्राला सांगतायत. जेव्हा बघितलं तर भक्तिसिद्धांत सरस्वती त्यांना म्हणत होते. तर मनातल्या मनात अभय बाबू म्हणाले, मी त्यांना ओळखत पण नाही, मी येणार पण नव्हतो, माझ्या मित्रांनी मला इथे आणलं, मी दंडवत केला काय आणि काय पूर्ण समर्पण करणार का पूर्ण आयुष्य. मला पूर्ण आयुष्यभरासाठी यांनी असाइनमेंट दिली, इंग्रजी भाषेमध्ये पूर्ण जगामध्ये तू प्रचार कर म्हणून. तर मनातल्या मनात म्हणाले, हे समजतात काय, नवीन माणसाला असा आदेश द्यायची गरज नाहीये. मग तेव्हा काही वेळाने थोडं ऐकले, अजून ऐकले, मग जवळ येऊन बसले. मग तेव्हा अभयचरणनी म्हणाले, मला एक प्रश्न विचारायचा. म्हणजे तुम्ही असं म्हणत होतात तुमच्या प्रवचनामध्ये आणि मला पण म्हणालात की श्री चैतन्य महाप्रभूंची शिकवण आपण जगभर इंग्रजी भाषेत प्रसार करायला पाहिजे. माझा एक प्रश्न आहे, जेव्हापर्यंत भारत हा पारतंत्र्यात आहे, इंग्रज लोक आपल्यावर राज्य करतायत, पहिली गोष्ट ही नाही का की आपण आधी आपली संस्कृती त्यांच्या तावडीतून मुक्त करायला पाहिजे आणि स्वतंत्र भारत करायला पाहिजे आणि स्वतंत्र भारतानंतर आपण या शिकवणींचा पूर्ण जगभरामध्ये प्रचार करायला पाहिजे. तेव्हा भक्तिसिद्धांत सरस्वतींनी एक क्षण विलंब न करता पटकन उत्तर दिलं. म्हणाले, कृष्ण भक्ती इज अन इमर्जन्सी. कृष्ण भक्ती ही इमर्जन्सी आहे. इट कॅनॉट वेट फॉर एनिथिंग. या जगाच्या सदैव बदलणाऱ्या परिस्थिती पुढे पण बदलतील आणि या सदैव बदलणाऱ्या परिस्थितीमध्ये फक्त एकच गोष्ट शाश्वत आहे, परमेश्वर आणि परमेश्वराची भक्ती. म्हणून म्हणाले, आज जगाला सगळ्यात जास्ती गरज आहे ती आहे या शाश्वत शिकवणींची. आणि आज आपण पारतंत्र्यात आहोत, उद्या आपण स्वतंत्र होऊ, पुन्हा एकदा पारतंत्र्यात जाऊ शकतो. या घडामोडी जगामध्ये बदलत असतात, पण एक गोष्ट कधी बदलणार नाही, परमेश्वर, आपल्या परमेश्वराशी जे नातं आहे आणि त्या नात्याला अनुसरून आपण त्यांची काय सेवा करायला पाहिजे. म्हणून कृष्ण भक्ती ही एकमेव गरज आहे आज भारताची. तर प्रभुपादांनी आजपर्यंत केवळ नेतृत्व केलं होतं, लहानपणी पण त्या रथयात्रेसाठी नेतृत्व केलं होतं, आपल्या मित्रमंडळीमध्ये नेतृत्व केलं होतं. म्हणतात पहिल्यांदा कोणीतरी मला उलट उत्तर दिलं होतं आणि त्या उलट उत्तराला मी अपमान म्हणून बघितलं नाही. पहिल्यांदा मला लक्षात आलं की यांचा जो दृष्टिकोन आहे हा खूप उंच दृष्टिकोन आहे आणि उंच सोबत हा खूप खोल दृष्टिकोन आहे. तात्विक दृष्टी खूप उंच आहे पण प्रॅक्टिकल दृष्टीने खूप खोल दृष्टिकोन आहे की हो, जेव्हापर्यंत मी कोण आहे हेच मला माहिती नाही तेव्हापर्यंत हा व्यक्ती येऊन मला सांगतो की मी कोण आहे आणि मी त्याला स्वीकारतो. हा व्यक्ती येऊन मला सांगतो की मी कोण आहे ते स्वीकारतो. आणि जसजशी आपली ओळख बदलत जाते तसतसं आपण नवीन नवीन ओळखी अनुसार आपले कार्यपद्धती बदलत जातो.
पण मूळ मी कोण आहे हे जर मला माहिती नाहीये, तर मुळात माझं कर्तव्य काय आहे हे मला माहिती नाहीये. कोणी पण येईल आणि त्याचा रंग माझ्यावर रंगवेल, आणि त्यानुसार हा मनुष्य समाज वेगवेगळ्या रंगांमध्ये रंगत चाललाय आणि वेगवेगळे कर्तव्य करत चाललाय. म्हणाले त्या दिवशी मी अवाक झालो पहिल्यांदा. प्रत्येक वेळेस कुठल्याही वादविवादामध्ये माझ्याकडे उत्तर असायचं, पण भक्ती सिद्धांत सरस्वतींनी पटकन उत्तर दिलं, आणि ज्या विश्वासाने उत्तर दिलं आणि ज्या प्रकारे त्यांनी त्याचं कटिंग उत्तर दिलं, मला लक्षात आलं श्री चैतन्य महाप्रभूंच्या शिकवणी ज्या लहानपणापासून मी ऐकत होत्या त्याच्यावर माझा विश्वास होता. पण असा खोल विश्वास की मी आजपर्यंत जे वाचलंय, मी आजपर्यंत जे ऐकलंय, ते या जगाच्या सर्व समस्यांचं निराकरण आहे, हा विश्वास त्या दिवशी भक्ती सिद्धांत सरस्वतींनी दिला. आणि दुसरा विश्वास त्या दिवशी मला मिळाला, भक्तीचा जो मार्ग आहे, श्री चैतन्य महाप्रभूंच्या ज्या शिकवणी आहेत त्या एका योग्य व्यक्तीच्या हातात आहेत, आणि या योग्य व्यक्तीच्या हातात असल्या कारणाने हा भक्तीचा मार्ग नक्कीच या जगभर पसरेल. हे करतील. तेव्हापर्यंत अभयचरणला नव्हतं माहिती की ते व्यक्ती आहेत, पण त्यांना एक माहिती होतं हा प्रसार होईल. या व्यक्तीची जी स्ट्रॉंग विश्वास आहे त्यानुसार ते शिकेल, त्यानुसार त्याचा प्रसार होईल. पण मनातल्या मनात विचार करत होते, माझं तर लग्न झालंय. आणि प्रभुपादांना त्यांच्या वडिलांनी नेहमी सांगितलं होतं की जबाबदारीने सेवा करायची, बेजबाबदारपणे वागायचं नाही. तर प्रभुपादांना नेहमी ती जबाबदारीची जाणीव होती. म्हणाले जर माझं लग्न नसतं झालं तर मी आत्ताच्या आत्ता माझ्या गुरु महाराजांना समर्पण केलं असतं, पण माझं लग्न झालंय, माझ्या पत्नीकडे मी दुर्लक्ष नाही करू शकत. आणि कशी होती ती पत्नी, आपण पूर्वीच्या सेशनमध्ये त्यांना कधी त्यांनी कोऑपरेट नाही केलं. पत्नीने त्यांची जबाबदारी प्रभुपादांप्रती कधी केली नाही, पण अभयचरणला ज्या दिवशी लक्षात येत आहे की हे गुरु आहेत माझे आणि मनातल्या मनात त्यांनी समर्पण केलं होतं, पण पत्नीप्रती आणि मुलांप्रती माझी जबाबदारी आहे, त्याला मी पार पाडण्यासाठी अचानक निर्णय नाही घेऊ शकत. आणि म्हणून प्रभुपादांनी मनातल्या मनात भक्ती सिद्धांत सरस्वतींना स्वीकार केलं, पण आश्रम त्यांनी चेंज नाही केलं किंवा पत्नीकडे आणि मुलांकडे त्यांनी अजिबात दुर्लक्ष नाही केलं. तर ही खूप महत्वाची शिकवण आपण प्रभुपादांकडून घेऊ शकतो. प्रभुपादांची ती बहीण होती भवतारिणी, त्यांच्याबद्दल पण एक आहे. त्यांना त्यांच्या भावाप्रती लहानपणापासून इतकं प्रेम आहे. जेव्हा प्रभुपाद खूप मोठे संन्यासी झाले तेव्हा पण नेहमी त्यांच्या जवळ येऊन बसायचे. तर त्यांचं पण लग्न एका अशा व्यक्तीशी झालं जे मांसाहार करायचे. तर त्यांचं नंतर मावशी म्हणतात ना, मावशी आपण म्हणतो ना, तसं त्यांना इस्कॉनमध्ये पिशीमा म्हणायचे. तर पिशीमाचं लग्न त्यांच्या गृहस्थ आश्रमामध्ये अशा व्यक्ती झालं होतं जे मांसाहार करायचे. पिशीमा हे पण भक्ती सिद्धांत सरस्वतींचे एक दीक्षित शिष्या होते, पण त्यांनी आयुष्यभर जेव्हापर्यंत त्यांचे पती होते तेव्हापर्यंत एक गृहिणीचा धर्म म्हणून आपल्या पतींना त्यांनी मांसाहार खाऊ घातला. स्वतः कधी स्पर्श पण नसेल केला, पण आपल्या पतींना, कारण एका गृहिणीचा धर्म आहे गृहस्थ आश्रमामध्ये, म्हणून त्यांना आयुष्यात मांसाहार केला. पण जेव्हा त्यांचे पती निघून गेले मग त्यांनी पूर्णपणे आपल्या भावासोबत त्यांनी इस्कॉन सोबत त्यांनी संबंध वाढवला. तशा प्रकारे हे दोघं भाऊ बहीण आहेत, लहानपणापासून श्रीकृष्णांप्रती समर्पित आहेत, पण ऐहिक धर्माला पण त्यांनी सोडलं नाही जेव्हापर्यंत तो ऐहिक धर्म भागवत धर्माच्या विरुद्ध जाईल. तर श्रीकृष्ण 3ऱ्या अध्यायामध्ये म्हणतात की आपण कर्तव्यनिष्ठ राहायला पाहिजे, आणि 18व्या अध्यायामध्ये म्हणतात सर्व धर्मान परित्यज्य. तर कधी कधी एक नवोदित भक्त असतो, तो म्हणतो की जर मी भक्ती करत असेल तर मला ऐहिक धर्मांचं पालन करण्याची गरज नाहीये. तो अर्थ नाहीये त्याचा. त्याचा अर्थ आहे जेव्हा आपले ऐहिक धर्म आपल्या परमेश्वराप्रतीच्या कर्तव्याला कधी विरोध करत नाही तेव्हापर्यंत या जगातले सर्व ऐहिक धर्म आपल्याला पालन करायला पाहिजे. पण जेव्हा ऐहिक धर्म हे भागवत धर्माला क्रॉस करतात किंवा विरोधात जातात तेव्हा मग सर्व धर्मान परित्यज्य. सो भक्ती विनोद ठाकूर आपल्याला शिकवण देतात की वैष्णव हा कधी अनैतिक जीवन जगू नाही शकत. आणि कधी जर आपल्याला वाटलं की मी शुद्ध भक्त झालोय आणि म्हणून मी अनैतिक जीवन, साधारण ट्रॅफिक रूल्स फॉलो करणं, की ओव्हरटेक करताना आपण कुठून ओव्हरटेक करायला पाहिजे, राईट साईडने ओव्हरटेक करायला पाहिजे, लेफ्टने नाही करायला पाहिजे. जर आपण विचार केला मी तर वैष्णव आहे, मी तर श्रीकृष्णांचा सेवक आहे आणि मी कसंही जीवन जगेन, तर कुठेतरी आपण वैष्णव धर्माच्या विरुद्ध चाललो. हे खूप महत्वाचं आहे. आणि प्रभुपादांनी त्यांच्या बहिणींनी ते असं नाही केलं. कलकत्त्यामध्ये काही दिवस थांबले, मग नंतर त्यांनी त्याचे बोस लॅबोरेटरीमध्ये मॅनेजर होते, तर त्या मालकांनी त्यांना सांगितलं की आपल्याला या आता बिझनेसला विस्तार करायचा आहे. तर कसं करायचं, उत्तर भारताचा
सेल्स मॅनेजर बनवलं त्यांना. आणि उत्तर भारतामध्ये झाशी, प्रयाग, वाराणसी या सगळ्या मोठ्या मोठ्या शहरांमध्ये त्या डे फार्मास्युटिकल जे काही औषध आहेत ते प्रचार करण्याचा सेल्स मॅनेजरचा जॉब त्यांना दिला. तर प्रभुपाद काहीच महिन्यांनी प्रयाग इथे शिफ्ट झाले. तर प्रयागमध्ये त्यांनी, जरी त्यावेळेस त्या शहराचं नाव होतं अलाहाबाद, पण प्रभुपादांनी जेव्हा नाव दिलं तेव्हा दिलं प्रयाग फार्मसी. आणि प्रभुपादांनी स्वतःच्या एका मुलाचं पण नाव ठेवलं प्रयाग. कदाचित त्याचा जन्म तेव्हा झाला असेल जेव्हा ते प्रयागमध्ये होते. तर तेव्हा त्यांनी तिथे चालू केलं. मग 1928 मध्ये कुंभमेळा झाला आणि 1928 मध्ये भक्ती सिद्धांत सरस्वतींनी त्यांच्या काही शिष्यांना कुंभमेळ्यामध्ये प्रचार करायला पाठवला. तर प्रचार करता करता, हरिनामाचं संकीर्तन करता करता त्यांनी कुठेतरी मदत मागितली. तर तेव्हा प्रयाग मधले काही मोठे बिझनेसमॅन होते. ते म्हणाले इथे एक अभय बाबू राहतात आणि ते अभय बाबू तुम्हाला मदत करतील, खूप धार्मिक आहेत, ते साधू संतांना मदत करतात, तुम्ही त्यांना जाऊन भेटा. तर अभय बाबू त्या दिवशी भक्ती सिद्धांत सरस्वतींसोबत जो संभाषण झालंय त्याच्यानंतर त्यांना माहिती नाही की आता कुठे भक्ती सिद्धांत सरस्वती. आणि या शिष्यांना माहिती की त्या दिवशी ते जे नरेंद्रनाथ मलिक सोबत आले ते अभय बाबू हे. तर शोधत शोधत काहीतरी भिक्षा मिळेल म्हणून अभय बाबूंच्या त्या दुकानात पोहोचले, प्रयाग फार्मसीला. आणि अभय बाबूंनी बघितलं, अरे हे तर गौडीय मठवाले, माझ्या गुरु महाराजांचे शिष्य आहेत ते. आणि त्यांनी पण बघितलं की हे अभय बाबू. इतका आनंद झाला अभय बाबूंना आणि म्हणाले इतके वर्ष मी शोधत होतो की माझ्या गुरु महाराजांशी संबंध कसा अजून घट्ट होईल. हरिनाम घेत होते, त्यांची पुस्तकं वाचत होते, पण शिष्यांशी संबंध नव्हता आला. आणि त्या दिवशी मग त्यांनी ठरवलं तुम्हाला प्रयागमध्ये जी काही मदत पाहिजे असेल ती मी करायला तयार आहे. त्यांना घरी घेऊन गेले, त्यांना प्रसादाची अरेंजमेंट केली, त्यांची राहण्याची अरेंजमेंट केली. अशा प्रकारे गुरु बंधूंना अभय शरण यांनी खूप मदत केली. मग काही महिन्यांनी, काही वर्षांनी भक्ती सिद्धांत सरस्वतींनी वृंदावन परिक्रमा आयोजित केली. आणि त्या वृंदावन परिक्रमेमध्ये वेगवेगळ्या ठिकाणी ते जात होते. त्या वृंदावन परिक्रमेमध्ये कोशी म्हणून एक जागा आहे. त्या कोशीमध्ये नंद महाराज यांचा कोश होता, पैसे जिथे ठेवायचे ते, म्हणून त्या जागेचं नाव आहे कोशी. त्या कोशीच्या जवळ शेषशाही विष्णूचं एक मंदिर आहे. त्याचं शेषशाही विष्णू कुठलं मंदिर आहे? त्या मंदिरामध्ये की कसे श्रीकृष्ण एकदा नाही गोपिकांसमोर विष्णू वेशात येतात आणि मग सगळ्या गोपिका त्यांना म्हणतात विष्णूंना की तुम्हाला नमस्कार असो, पण तुम्ही श्रीकृष्णांना कुठे बघितलं का? आम्ही श्रीकृष्णांना शोधतोय. तर ते विष्णूंना पण काही मान देत नाही, नमस्कार करतात, पण म्हणतात आम्ही श्रीकृष्णांचे भक्त आहोत म्हणून. तर त्या लीलेला स्मरून शेषशाही विष्णू मंदिर आहे. तर भक्ती सिद्धांत सरस्वती कोशीमध्ये होते, त्यांचा तो ग्रुप होता. आणि त्या दिवशी सकाळी अनाउन्समेंट झाली की आज संध्याकाळी आपली दर्शनाचं जो स्थान आहे ते आहे शेषशाही विष्णू मंदिर. पण प्रभुपाद म्हणजे भक्ती सिद्धांत सरस्वती आज संध्याकाळी प्रवचन करणार आहे. तर ज्यांना प्रवचन ऐकायचं ते थांबतील आणि ज्यांना शेषशाही विष्णूचं मंदिर दर्शन करायचं ते तिथे जातील. म्हणून अधिकांश लोक शेषशाही विष्णूच्या दर्शनाला गेले. पण अभय बाबू म्हणाले मला शेषशाही विष्णू काय दिसणार आहेत? जर आपल्याला अध्यात्म बघायचं असेल तर ते दिसतं कानांनी. तर मी म्हणेल मी गुरु महाराजांच्या प्रवचनासाठी थांबतो. आणि निवडक लोक थांबले होते त्या दिवशी प्रवचनाला. पण भक्ती सिद्धांत सरस्वतींनी बघितलं अभय बाबू तिथे बसून प्रवचन ऐकतायत म्हणून. परत 1-2 दिवसांनी प्रवचन चालू होतं, त्याच्यामध्ये अभय बाबू बसले होते आणि त्यांच्या शेजारी अजून एक माणूस बसला होता. आणि प्रवचनामध्ये आपण थोडंसं बाजूला थोडं साईड कमेंट मारतो, तर त्यांनी काही साईड कमेंट मारली अभय बाबूला. तर अभय बाबूंनी काही कमेंट नाही मारली, अभय बाबू ऐकत होते, पण इथून एक साईड कमेंट मारली. भक्ती सिद्धांत सरस्वतींनी बघितलं आणि जोरात बोलले प्रवचनामध्ये, बाबू असं समजू नका की 2 रुपयाचं डोनेशन देऊन तुम्ही मला विकत घेतलंय. ते असं पटकन बोलले, इंग्लिशमध्ये बोलले, बाबू डोंट थिंक बाय गिव्हिंग ए स्मॉल डोनेशन यू हॅव परचेस्ड मी म्हणून. तर अभय बाबू तर ऐकत होते, त्यांनी बोलले. पण अभय बाबूंना त्या दिवशी एक मोठा संस्कार घडला. त्यांना लक्षात आलं भक्ती सिद्धांत सरस्वतींना लेक्चरच्या वेळेस बोललेलं अजिबात आवडत नाहीत. आणि त्या दिवशी जेव्हा मी निवडक लोकांमध्ये होतो, जे मी लेक्चर बघायला आलो, ते भक्ती सिद्धांत सरस्वतींना आवडलं होतं. तर असं करत 1928 मध्ये तो कुंभमेळा झाला आणि मग 33 मध्ये दीक्षा समारंभ झाला. प्रभुपादांना दीक्षा कुठे मिळाली? प्रयागमध्ये. आजही रूप गोस्वामी गौडीय मठ आहे.
त्या रूप गोस्वामी गौडीय मठामध्ये भक्तिसिद्धांत सरस्वतींनी राधाकृष्ण चैतन्य महाप्रभूंना स्थापित केलंय आणि त्या मठामध्ये AC भक्तिवेदांत स्वामी अभयचरण यांना त्यांनी दीक्षा दिली. आणि जेव्हा दीक्षा दिली तेव्हा एक अतुलानंद ब्रह्मचारी होते. तर अतुलानंद ब्रह्मचारींनी भक्तिसिद्धांत सरस्वतींना ओळख करून दिली. यांचं नाव अभय बाबू आहे, हे मूळचे कलकत्त्याचे आहेत आणि हे इथे राहतात आणि यांनी आम्हाला खूप मदत केली आहे आणि हे बाकी सगळ्यांना पण खूप मदत करतात, असं त्यांनी लांब लचक त्यांचं इंट्रोडक्शन दिलं की यांनी खूप मदत केली. भक्तिसिद्धांत सरस्वतींनी ते काय ऐकलंच नाही आणि भक्तिसिद्धांत सरस्वती म्हणाले, मला माहिती आहे याला ऐकायला खूप आवडतं, याला श्रवण करायला खूप आवडतं. तेव्हा प्रभुपादांना तिसरा सिग्नल मिळाला. मी एवढं डोनेशन दिलं आणि यांना राहण्याची सोय केली, खाण्याची सोय केली, प्रचाराची सोय केली, ते सगळं भक्तिसिद्धांत सरस्वतींना काही महत्वाचं नव्हतं. म्हणाले याला श्रवण करायला खूप आवडतं. त्या दिवशी प्रभुपादांनी ठरवलं, आजपासून मी श्रवणासाठी जेव्हा पण कधी संधी असणार तिथे जाऊन बसणार. माझ्या गुरु महाराजांना ते खूप आवडतं आणि प्रभुपाद नेहमी म्हणायचे, कारण मी श्रवण खूप चांगलं केलंय त्याच्यामुळे मी आता कीर्तन खूप चांगलं करू शकतो. आणि म्हणाले मी आज जगभर जो प्रचार करतोय त्याच्या मागे आहे मी माझ्या गुरु महाराजांकडून ध्यानपूर्वक श्रवण केलं म्हणून. अशा प्रकारे तर त्यांना मग 1933 मध्ये दीक्षा मिळाली आणि दीक्षेमध्ये काय नाव मिळालं, अभय चरण नाव होतं त्यांचं मूळचं, पण त्यांच्या गुरु महाराज नाव अभय चरणारविंद दास. अरविंद नाव त्याला जोडलं, अभय चरणला अरविंद जोडलं. हे परमेश्वराचे चरण आहेत ते कमळाशी नेहमी आपण, अरविंद म्हणजे कमळाचं, तर अभय चरणाला परमेश्वराचे पाय जे नेहमी नम पंकज नाभाय, नम पंकज मालिने, नम पंकज नेत्राय, नमस्ते पंकज अंघ्रये. तर परमेश्वराचं एक नाव आहे पंकज अंघ्री. पंकज अंघ्री म्हणजे ज्यांचे पाय कमळासारखे असतात, तर ते नाव दिलं त्यांना. मग जरी त्यावेळेस अभय बाबू हे संन्यासी नव्हते, पण त्यांना लक्षात आलं याच्या पुढे मला नेहमी आता माझ्या गुरु महाराजांकडून श्रवण करायचंय. आणि त्यांनी गुरु महाराजांकडून भरपूर श्रवण केलं. त्या पुढच्या पण कुठल्या यात्रेमध्ये जिथे गुरु महाराज फिरायला नव्हते जात तिथे अभय बाबू कधीच फिरायला नव्हते जायचे, बसून ऐकायचे. ऐकत 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 एक दिवशी मला वाटतं 1934 किंवा 1935 या साली भक्तिसिद्धांत सरस्वतींची व्यास पूजा होती. आणि त्यावेळेस इतके त्यांचे विद्वान शिष्य भक्तिसिद्धांत सरस्वती त्यांनी वेगवेगळे लेख लिहिले होते गुरु महाराजांच्या स्तुतीमध्ये. आणि अभय चरणारविंद दास प्रभुपाद यांनी कविता लिहिली. त्या कवितेची पहिली ओळ होती की गुरु महाराजांनी काय शिकवणी दिल्या आहेत. आणि नंतर एका ओळीमध्ये लिहिलं होतं, इंग्लिशमध्ये त्यांनी कविता लिहिली होती, ऍब्सोल्यूट इज सेन्शियंट दाऊ हॅज प्रूव्ड, इम्पर्सनल कॅलॅमिटी दाऊ हॅज रिमूव्ड. त्या वाक्याचा अर्थ काय, तुम्ही भक्तिसिद्धांत सरस्वती हा विषय ठासून मांडलाय. परम सत्य एक व्यक्ती आहेत, त्यांना इंद्रिय आहेत, त्यांना डोळे आहेत, त्यांना कान आहेत, त्यांना जीभ आहे, त्यांना भावना आहेत. या पूर्ण जगाने निर्विशेष वाद पसरवलाय, पण तुम्ही ठासून हे सांगितलंय की नाही परम सत्य एक व्यक्ती आहेत म्हणून. आणि इम्पर्सनल कॅलॅमिटी दाऊ हॅज रिमूव्ड, अद्वैतवादाचा जो संकट एका डोंगराच्या रूपामध्ये या जगाला पडणार होता, तो अद्वैतवादाचा जो संकट आहे तो तुम्ही नष्ट केलाय. तेव्हा ही कविता त्यांच्या मॅगझिन मध्ये छापायची की नाही यासाठी भक्तिसिद्धांत सरस्वतींकडे मोठे मोठे विद्वान संन्यासी होते, ते गेले आणि म्हणाले, ते अभयचरण माहिती आहे गृहस्थ, बेसिकली त्यांचे जवळचे जे शिष्य होते ते आजीवन ब्रह्मचारी किंवा आजीवन संन्यासी होते. म्हणलं ते गृहस्थांनी ही कविता लिहायची का. जेव्हा भक्तिसिद्धांत सरस्वतींनी ते वाक्य वाचलं, कारण भक्तिसिद्धांत सरस्वतींनी पूर्ण जीवन जे वाहून घेतलं होतं ते एका गोष्टीसाठी, परमेश्वर हे शक्ती नाही आहेत, परमेश्वर हे व्यक्ती आहेत. आणि अद्वैतवाद हा परमेश्वराचा एका दृष्टीने अपमान आहे. श्री चैतन्य महाप्रभूंच्या जीवनामध्ये एक भक्त होते, त्यांचं नाव होतं वासुदेव घोष. महाप्रभूंचे जवळचे एक मित्र होते मुकुंद घोष म्हणून, आणि मुकुंद घोषचे मोठे भाऊ होते वासुदेव घोष. ते वासुदेव घोष काय करायचे, जेव्हा वैष्णवांसोबत असायचे तेव्हा वैष्णव धर्माचं पालन करायचे. मग कधी कुठे भेटायला गेले कोणाला तर ते समजा अद्वैतवादी असतील तर मग त्यांच्यासोबत अद्वैतवादासारखं वागायचे आणि बोलायचे. मग कोणासोबत यांना सोबत भेटले ते म्हणायचे की परमेश्वर म्हणजे असे, परमेश्वर म्हणजे तसे, त्यांच्यासोबत. तर जसा संघ असायचा तसं ते बोलणं बदलायचे. तर एक दिवशी
महाप्रभू आपल्या भक्तांसोबत बोलत होते, म्हणाले, हा वासुदेव आहे, हा ना मला एका लोखंडाच्या सळीने बेदम मारतो. आता हे तर जवळचे भक्त आहेत वासुदेव घोष. श्री चैतन्य महाप्रभू असं का म्हणाले? भक्तांनी विचारलं, अद्वैत आचार्य, मुरारी गुप्त हे सगळे भक्त म्हणे, महाप्रभू वासुदेव घोष तुम्हाला लोखंडाच्या सळीने पाठीवर मारतोय बेदम, असं का म्हणताय तुम्ही? तर म्हणाले, वासुदेव घोष काय करतो, जेव्हा आपल्यासोबत असतो तेव्हा म्हणतो राधाकृष्ण, जेव्हा तिथे जातो तेव्हा त्यांच्यासारखं बोलतो, तिथे जातो ते नाही, त्याचं स्वतःचं काही मत नाहीये. जेव्हा जेव्हा तो अद्वैतवाद बोलतो, जेव्हा जेव्हा तो बोलतो परमेश्वरला कान नाहीये, परमेश्वरला नाक नाहीये, परमेश्वरला डोळे नाही, परमेश्वर हा निर्गुण, निराकार, परम सत्य आहे, तेव्हा माझ्या पाठीवर मला असं वाटतं की तो एका लोखंडाच्या सळीने बेदम मला मारतोय. म्हणून त्या दिवशी भक्तांना लक्षात आलं की जेव्हा आपण अद्वैतवाद बोलतो किंवा अद्वैतवाद स्वीकारतो, आपण श्रीकृष्णांना त्यांच्या पाठीवर मारल्यासारखा अनुभव देतो. आपल्यामधून कोणाला समजा सांगितलं, तुमच्या वडिलांना डोळे नाहीये, तुमच्या वडिलांना कान नाही, तुमच्या वडिलांना भावना नाहीयेत, कसं वाटतं? ते ऐकूनच कसं वाटतं? तसं वैष्णवांना जेव्हा हे कानावर पडतं तेव्हा तशी भावना निर्माण होते. असं बोलू शकता तुम्ही? असं दयेचे करुणा सिंधू, दया सिंधू श्रीकृष्ण आहेत, जे दयाळू आहेत. ही सृष्टी कशासाठी केली? सूर्य, चंद्र, पृथ्वी, आकाश, पंचमहाभूत, जळ, अग्नी, कशासाठी केलं हे सगळं? ही सृष्टी आहे. 14 ग्रह बनवले, मग गर्भोदक्षाई विष्णू, त्यांच्या नाभीतून तो एक कमळाचा फूल निघतो. हे सगळे देवता, अनेक वेळा ते देवता परमेश्वराच्या विरुद्ध जातात. एवढं सगळं करायची काय गरज आहे श्रीकृष्णांना? सो मोहनचंद्र प्रभू म्हणतायत, आपल्या ज्या बंड पुकारण्याच्या इच्छा आहेत त्याच्यावर श्रीकृष्ण ऍक्च्युली बंदूक ठेवू शकतात आणि म्हणतील भक्ती कर, माळा कर, हरिनाम घे, खायला नाही देणार. श्रीकृष्ण गीतेमध्ये म्हणतात, अहम वैश्वानरो भूत्वा पचामी अन्नम चतुर्विधम. 4 प्रकारचं अन्न आहे जे आपण खातो तेव्हा इथे पचवण्यासाठी जी अग्नी असते, जठर अग्नी, ते म्हणतात श्रीकृष्ण मी आहे वैश्वानर अग्नी. विचार करा, दाणा जो पेरला, ज्याच्यातून धान्य आलं, ते पहिला दाणा कुठून आला, पहिला तांदूळ कुठून आला, पहिली डाळ कुठून आली? परमेश्वराने दिली. ती पेरण्यासाठी जमीन कोणी दिली? आपल्यामधून कोणी दिली? किंवा पूर्वजांनी, किंवा फॅक्टरीमध्ये नाही. पहिलं बियाणं परमेश्वराकडून, ते पेरण्यासाठी जमीन परमेश्वर, त्याला लागणारं पाणी, त्याला लागणारं ऊन परमेश्वराकडून, आणि ते जेव्हा तोंडात टाकतो तेव्हा पचवायला, म्हणजे परमेश्वराशिवाय आपण जगू नाही शकत. आणि तरी पण आपण बंड पुकारतो, म्हणजे जो हात आपल्याला खाऊ घालतो त्याचा चाव घेतो, तरी पण परमेश्वर आपली सगळी काळजी घेत आहेत. विचार करा की परमेश्वराला भक्तिविनोद ठाकूर म्हणतात, सृष्टी लीला ही करुणा लीला आहे. परमेश्वराला आपल्यावर दया येते, म्हणजे हे ना मला मानत नाहीत, पण शेवटी माझीच मुलं आहेत, त्यांना खायला कोण देणार? मीच देणार. आणि हळूच करून साधू संतांना पाठवीन आणि ते थोडं चांगलं खाऊ घालतील, थोडं त्यांना नाचायसाठी शिकवतील, थोडं त्यांना चांगला काहीतरी अनुभव देतील, म्हणतील बाय द वे तुमच्या इस्कॉन मध्ये खायला प्यायला चांगलं मिळतं, चला थोडंसं काय काय करायला लागतं, थोडं हरिनाम घ्यायला लागतं, ठीक आहे थोडं हरिनाम घेऊ. हळूहळू करत 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 आपण एका ठिकाणी पोहोचतो, जेव्हा आपण म्हणतो मारोबी राखोबी जो इच्छा तोहार, नित्यदास प्रती तुवा अधिकार. तर सामान्य भक्ती, सुरुवातीची भक्ती म्हणजे काय? माझ्या जीवनामध्ये हे कष्ट आहेत, आज शुक्रवार आहे, रविवारपर्यंत ते होऊन जायला पाहिजे, तरच मी मानणार की तुम्ही परमेश्वर आहे. मी असं ऐकलं प्रवचनामध्ये, शंकरजींचे पण वर तुम्ही आहे, ब्रह्मदेवांच्या वर पण तुम्ही आहेत, इंद्राचे पण स्वामी तुम्ही आहात, मग थोडं दाखवा जरा, काही कंट्रोल दाखवा. तर हा माणूस मला त्रास देतोय, याला संपवून टाका, आणि थोडं ते लॉटरीचं तिकीट घेतलंय ते पण जिंकून दाखवा. इथून सुरू होतं आपलं नातं परमेश्वराशी. आणि ते जात जातात कुठपर्यंत जातं? आश्लेष्य वा पादरताम पिनष्टुमाम अदर्शनाम मर्महताम करोतु वा यथा तथा वा विदधातु लढपटो मत प्राणनाथस्तु सएव नापर. की तुम्ही मला गोड दिलं काय, आंबट दिलं काय, कडू दिलं काय, तुम्ही मला आलिंगन केलं काय, तुम्ही मला लाथा मारल्या काय, मला एक माहिती आहे,
तुम्ही माझे सर्वात जवळचे प्राणनाथ शुभचिंतक आहात. जेव्हा तुम्ही मला जेव्हा सोडाल, काय होणार आहे पुढे माझं? परमपूज्य राधानाथ महाराजांचे आई जेव्हा गेले होते या जगातून, तेव्हा त्यांच्या आईंनी एक इच्छा व्यक्त केली होती की माझे अंतिम विधी माझ्या धर्मासारखं नाही व्हायला पाहिजे, हिंदू धर्मासारखं व्हायला पाहिजे. माझ्या मुलांनी ठरवायचं ते. तर त्यांची अंतिम विधी मायापूरला केली होती आणि त्यांची मग ती अस्थि विसर्जनाचा तो एक मडकं होता. तर तेव्हा तो दिवस आला होता. तर मग राधानाथ महाराजांनी विचार केला की जननिवास प्रभू जे हेड पुजारी आहेत त्यांनी ती अंतिम विधी करायला पाहिजे शेवटची. तर मग कोणीतरी विचारलं की त्यांना उशीर होत होता. तर म्हणाले ते तो काळ जो होता, मुहूर्त होता, तो जात होता. तर म्हणाले आपण करूया म्हणून. तर तेव्हा राधानाथ महाराज म्हणाले होते, पंकज अंगरी प्रभूंनी माझ्या आईच्या अस्थीच्या त्या मडक्याला लात जरी मारली तरी ते माझ्यासाठी भलं होईल, पण फक्त मुहूर्त बघून वैष्णवांना बाजूला ठेवून मी नाही करू शकत ते. ऑफकोर्स पंकज अंगरी प्रभूंनी लात नाही म्हणत, जननिवास प्रभू लात नाही म्हणत, पण महाराजांना म्हणायचं होतं जेव्हा शुद्ध वैष्णव त्या अस्थीला स्पर्श जरी केला, पायाने जरी स्पर्श केला, पण शुद्ध वैष्णव आहेत, विष्णूला प्रिय आहेत. तर अशा प्रकारे वैष्णव आणि विष्णू हे आपल्या जगामध्ये, आपल्या हृदयामध्ये, आपल्या जीवनामध्ये त्यांच्या विना काही नाही हा विश्वास येण्यासाठी कुठपर्यंत येतात ते, मला परमेश्वराने लाथा जरी मारल्या तरी मी परमेश्वराला कधी सोडणार नाही. पण सुरुवात कुठून होते? परमेश्वराने माझ्या इच्छेप्रमाणे थोडंसं माझं काहीतरी काम सोपं करायला पाहिजे. तर ते आपण काय चर्चा करतोय की भक्ती सिद्धांत सरस्वतींना, ते वासुदेव घोषची आपण चर्चा करत होतो. तर वासुदेव घोष जेव्हा इतर लोकांसोबत मिक्स व्हायचे तेव्हा त्यांची भाषा बोलायचे. तर श्री चैतन्य महाप्रभू म्हणायचे माझ्या पाठीवर मारण्यासाठी. तर ते वासुदेव घोष एकदा श्री चैतन्य महाप्रभूंना भेटायला आले. तर महाप्रभू आतमध्ये होते, भक्तांसोबत होते. तर म्हणाले मला भेटायचंय. तर भक्त लोक गेले महाप्रभूंकडे, म्हणाले वासुदेव घोष आले, त्यांना भेटायचंय. अजिबात भेटणार नाही, त्याला जाऊन सांगा मी अजिबात भेटणार नाही. बाहेर येऊन सांगितलं वासुदेव घोष सॉरी, महाप्रभू म्हणतात की तुम्हाला अजिबात भेटणार नाही. ते म्हणाले नाही हो, मी पण भक्त आहे, मी पण माळा करतो, थोडं त्यांना जाऊन सांगा मला भेटायचंय. महाप्रभू ते म्हणतायत अजिबात भेटणार नाही. परत बाहेर आले, म्हणाले अजिबात भेटणार नाही. अहो असं नका करू, माझ्याकडून काय चूक झाली ते सांगा, मला भेटायचंय, काय चूक झाली सांगा. आतमध्ये जाऊन बोलले, म्हणाले काय चूक झाली? म्हणे वासुदेव घोष मला लोखंडाच्या सळीने मारतो, त्याला सांगा मी 10 लाख जन्मानंतर पण त्याला भेटणार नाही. तर हे लोक बाहेर आले आणि वासुदेव घोषला सांगितलं महाप्रभू असं म्हणतायत की तू ज्या प्रकारे वागतोस ते भेटणार, 10 लाख जन्मापर्यंत तुझ्याशी भेटणार नाही. वासुदेव 10 लाख जन्म भेटणार 10 लाख जन्मानंतर, हरी बोल हरी बोल हरी बोल, 10 लाख जन्मानंतर भेटणार. नाचायला लागले. तर भक्त लोक म्हणतात ऐकलंस ना तू काय, 10 लाख जन्म, तुला कोटी कोटी जन्म घ्यायचे तुला आता. पण हा जो आवाज होता हरी बोल हरी बोल हरी बोल, 10 लाख जन्मानंतर दर्शन मिळणार, 10 लाख जन्मानंतर महाप्रभू भेटणार, आवाज आतमध्ये गेला. श्री चैतन्य महाप्रभूंना तो आवाज ऐकून खूप आनंद झाला. म्हणजे घेऊन या त्याला आतमध्ये, त्याला आतमध्ये घेऊन आला. आतमध्ये घेऊन जेव्हा त्याला घेऊन आले, उचलून घेऊन यायला लागलं, कारण तो वेगळ्याच मूड मध्ये होता. कारण त्याला वाटलं महाप्रभू मला भेटणार नाही, मग माझ्या जीवनाचा काय फायदा आहे. मला महाप्रभू नाकारलं, नमो महावदान्याय, सगळ्यात दयाळू व्यक्तीने मला नाकारलं, आता मला कोण स्वीकारणार आहे. तर ते भेटणार 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 असं बोलताय. तर महाप्रभूंनी आतमध्ये आणलं, महाप्रभू समोर आहेत आणि या व्यक्ती आहे आणि भेटले, पण 10 लाख जन्मांनी भेटणार, 10 लाख जन्मांनी भेटणार. तर बेसिकली अद्वैतवाद हा श्री चैतन्य महाप्रभूंना अजिबात स्वीकार नाही. पण भक्ताने भक्ती करताना 4 चुका जरी केल्या तरी श्री चैतन्य महाप्रभू म्हणतात हा शुद्ध भक्त नाहीये, चुका करणार, पण सगळ्यात महत्वाची चूक नाही केली यांनी. काय? परमेश्वराप्रती कृतज्ञता. अरे खायला घालता काय मोठी गोष्ट आहे, सूर्य बनवला काय मोठी गोष्ट आहे, तुझ्यासाठी बनवला, तू परमेश्वरला पाठ दाखवून पळत आलास इकडे आणि तुला खाऊ नाही घातलं तर मरशील. तर तुझ्यासाठी, तुझ्या बंड त्या स्वभावाला चांगलं वळण देण्यासाठी परमेश्वराने ही सृष्टी केली आहे. भक्ती सिद्धांत सरस्वतींना अजिबात अद्वैतवाद पटायचा नाही. भक्ती सिद्धांत सरस्वती असे रस्त्यावरून चालले आहेत आणि समोरून जर कोणी अद्वैतवादी व्यक्ती असायचा, श्री भक्ती सिद्धांत सरस्वती त्याचा कॉलर पकडायचे आणि त्याला कानाखाली मारायचे.
फिजिकली आणि म्हणायचे पुन्हा एकदा बोल की परमेश्वराला रूप नाही, पुन्हा एकदा बोल की परमेश्वरामध्ये गुण नाही आहेत, सगुण साकार परमेश्वर आहेत, परब्रह्म आहेत भगवंत. श्री शंकराचार्य आहेत, शंकराचार्यांनी अद्वैतवाद पसरवला, पण शंकराचार्यांनी पांडुरंग अष्टकम लिहिलं. जेव्हा पंढरपूरला गेले तेव्हा ते म्हणतात, तर जसं जगन्नाथ अष्टकम आहे, जगन्नाथ स्वामी नयन पथगामी भवतु वे, प्रत्येक 8 त्याचे जे आहे ते शेवटचे होते ते, तसं पांडुरंग अष्टकम मध्ये काय येतं, परब्रह्मलिंगम भज पांडुरंगम. परब्रह्म लिंगम, लिंगम म्हणजे लिंग म्हणजे काय, आकार. शंकराचार्यांनी पूर्ण जगाला अद्वैतवाद शिकवला, पण पांडुरंगाला बघून म्हणतात परब्रह्मलिंगम भजे पांडुरंगम. तशा प्रकारे भक्ती सिद्धांत सरस्वतींना अद्वैतवाद अजिबात आवडत होता. आणि म्हणून जेव्हा या गृहस्थ अभयचरणनी ती कविता लिहिली आणि म्हणाले, भक्ती सिद्धांत सरस्वतींनी एक तत्व स्थापित केलं या जगामध्ये, परमेश्वर परब्रह्म हे एक व्यक्ती आहेत, त्यांना इंद्रिय आहेत, आणि यामुळे अद्वैतवादाचं संकट या जगामधून त्यांनी निरसन केलंय. ही फक्त एक ओळ भक्ती सिद्धांत सरस्वतींनी वाचली आणि म्हणाले, ही हॅज अंडरस्टूड माय मेसेज. तर कुठे खूप मोठे मोठे संन्यासी होते ज्यांनी भक्ती सिद्धांत सरस्वतींचा संघ केला होता, पण त्यांचे जे लेख होते त्याला बघून कधी भक्ती सिद्धांत सरस्वतींनी म्हटलं नाही, ही हॅज अंडरस्टूड माय मेसेज. आणि कुठे अभय बाबू जे घरी राहत होते, मुलांसोबत राहत होते, पत्नीसोबत राहत होते आणि बिझनेसमॅन होते, मग त्या दिवशी त्यांनी सांगितलं, व्हॉट एव्हर ही राईट्स प्रिंटेड. त्यावेळेस लेख लिहिताना भक्ती सिद्धांत सरस्वती प्रत्येक लेख वाचायचे आणि बघायचे याच्यामध्ये कुठे अद्वैतवाद आहे का म्हणून. कारण एका गोष्टीचा दुर्गंध त्यांना नाही चालायचा. पण अभय बाबूसाठी त्यांनी एक जाहीर परमिशन दिली होती, अभय बाबू जे काही लेख लिहितील ते आपल्या हार्मोनिस्ट म्हणून त्यांचा एक मॅगझिन होता, त्या हार्मोनिस्ट नावाच्या मॅगझिन मध्ये तुम्ही छापू शकता. तर विचार करा की प्रभुपादांनी कशा प्रकारे श्रवण करून आपल्या गुरूंची मनोभावना त्यांनी कॅप्चर केली, त्यांनी पकडली आणि त्यानुसार मग ते पत्र लिहित होते. मग 1936 मध्ये डिसेंबर महिन्यामध्ये 12 डिसेंबरला त्याच्या आधी अभयचरणनी एक पत्र लिहिलं आपल्या गुरु महाराजांना की तुम्हाला माझ्याकडून काय अपेक्षा आहे, मला स्पष्टपणे सांगा म्हणून. तर 12 डिसेंबर 1936 मध्ये भक्ती सिद्धांत सरस्वतींनी एक पत्र लिहिलं की तुला कधीही पैसे मिळाले तू नेहमी पुस्तकं लिही, कारण पुस्तकांद्वारे आपल्याला भक्ती मार्गाची स्थापना करायची आहे. आणि एक ओळ लिहिली त्याच्यामध्ये, जर तू पुस्तकं लिहिलेस तर त्याच्यामध्ये तुझं पण भलं आहे आणि या पूर्ण जगाचं भलं आहे. आणि हे उत्तर जेव्हा प्रभुपादांना मिळालं त्यानंतर 15 दिवसांनी 31 डिसेंबर 1936 ला भक्ती सिद्धांत सरस्वती या जगातून निघून गेले. तर आधी पण एकदा राधाकुंडाच्या तटावर एकदा एका यात्रेमध्ये प्रभुपादांनी भक्ती सिद्धांत सरस्वतींना विचारलं होतं की तुमची माझ्याकडून काय अपेक्षा आहे. तर तेव्हा पण भक्ती सिद्धांत सरस्वतींनी म्हटलं होतं, अगुन जलबे. अगुन जलबे या वाक्याचा बंगालीमध्ये अर्थ होतो आगे मुळे जळणार. म्हणले काय, तर म्हणाले मी एवढी मेहनत केली आणि प्रचार केला आणि गौडीय मठ स्थापित केलं आणि आज माझे काही शिष्य आहेत ते पोस्ट आणि पोझिशन साठी भांडतायत. आणि म्हणाले बाग बाजार गौडीय मठ मध्ये पूर्ण मार्बलचं ते महागड गौडीय मठ बनवलं. आणि म्हणाले माझे आता संन्यासी शिष्य आहेत, ते म्हणतात मला ही रूम पाहिजे, मला ही रूम पाहिजे. आणि त्याच्यामुळे माझे संन्यासी शिष्य एकमेकांशी भांडतायत. म्हणाले ते गौडीय मठ आहे त्याच्यामध्ये भांडण तंटेची आग लागली आहे. कृष्ण लीलेमध्ये पण 2 वेळा कृष्ण आग विझवतात, पिऊन टाकतात. कालिया नागाला ज्या दिवशी मारलं त्या दिवशी रात्री सगळे ब्रजवासी तिथेच झोपतात आणि तिथे आग लागते आणि त्या आगेला श्रीकृष्ण पिऊन टाकतात. तर त्यामुळे भक्ती विनोद ठाकूर त्या आगेला काय सांगतात, म्हणतात भक्त समाजामध्ये जेव्हा भांडणं होतात एकमेकांमध्ये त्याला म्हणतात त्या आगेला ते प्रकटीकरण आहे, भक्ती विनोद ठाकूर म्हणतात. तसं भक्ती सिद्धांत सरस्वती म्हणतात आगुन ज्वलबे. म्हणाले मी एवढे कष्ट केले आणि हा गौडीय मठ बांधला आणि आता माझे शिष्य एकमेकांशी पोस्ट पोझिशनसाठी आणि माझा कमरा हा माझा कमरा तो त्यासाठी भांडतायत. म्हणाले तू एक काम कर, जर शक्य झालं भिंतींवर जे मार्बल लागलंय, संगमरवर लागलंय ते काढ
आणि त्याच्याने पुस्तकं छाप आणि एक बृहद मृदंग कन्सेप्ट भक्तिसिद्धांत सरस्वतींनी काढली होती. बृहद मृदंग म्हणजे विशाल मृदंग. भक्तिसिद्धांत सरस्वती म्हणायचे, जेव्हा आपण मृदंग वाजवतो तेव्हा 50 फुटापर्यंत त्याचा आवाज जात असेल, पण जेव्हा आपण प्रिंटिंग प्रेसमध्ये पुस्तकं छापतो, ते प्रिंटिंग प्रेसमध्ये पुस्तकं छापतात, ते पुस्तकं पूर्ण जगभर प्रसार होतात. जणू काही प्रिंटिंग प्रेस एक खूप मोठा विशाल मृदंग आहे. तर गौडीय मठचं एक सिम्बॉल आहे. सिम्बॉलला काय म्हणतात? चिन्ह, ऑफिशियल चिन्ह आहे गौडीय मठचं. त्याच्यामध्ये तुम्ही बघाल, एकीकडे मृदंग आहे आणि एकीकडे प्रिंटिंग प्रेस आहे. भक्तिसिद्धांत सरस्वती काय करायचे माहिती आहे? मोठं मंदिर बांधायचे आणि विग्रहांची स्थापना करायचे. आणि विग्रहांची स्थापना ज्या रूम मध्ये करायचे, ऑल्टर ज्याला आपण म्हणतो, देवघर म्हणायचो, त्याच्या शेजारी एका रूम मध्ये प्रिंटिंग प्रेस स्थापना करायचे. जसं आज इस्कॉन मध्ये विग्रहांची स्थापना होते, प्राणप्रतिष्ठा होते, तसं भक्तिसिद्धांत सरस्वती प्रिंटिंग प्रेसची प्राणप्रतिष्ठा करायचे. राधाकृष्णांच्या विग्रहांचा एक दिवस तो पूर्ण कार्यक्रम चालतो लांबलचक, तसं दुसऱ्या दिवशी प्रिंटिंग प्रेसची पूजा व्हायची. आणि प्रिंटिंग प्रेसची पूजा होऊन सगळ्यांना सांगायचे, हे प्रिंटिंग प्रेस पण पवित्र आहे आणि प्रिंटिंग प्रेसमध्ये जे काही छापतं ते पण पवित्र आहे आणि त्याच्याने खरा प्रचार होईल म्हणून. तर भक्तिसिद्धांत सरस्वती म्हणजे एकदम वेगळे क्रांतिकारी व्यक्ती होते. तर त्यांनी अशा प्रकारे प्रचार केला. पण अभय बाबू आता उत्तर भारतामध्ये वेगवेगळ्या ठिकाणी त्या औषधाच्या याच्यासाठी सेल्स म्हणून होते. तर मग झाशीमध्ये 1951 ते ऑलमोस्ट 1956 पर्यंत झाशीमध्ये होते. आधी कुठे होते? प्रयागला होते. पण प्रयागला त्यांनी बघितलं, जेव्हा त्यांचे गुरुबंधू यायचे किंवा प्रचारासाठी कधी ते आपल्या घरी कार्यक्रम ठेवायचे, तेव्हा त्यांची पत्नी काय करायची? प्रसाद पण नाही द्यायची. आणि दुसरे की सगळे इथे कथा कीर्तन करतायत, पण पत्नी वर फर्स्ट फ्लोअरवर एक कमरा होता, त्या कमऱ्यामध्ये चली जायची, त्याला दरवाजा बंद करायची आणि अजिबात या अध्यात्मामध्ये भाग नाही घ्यायचे. तर हळूहळू प्रभुपादांना लक्षात आलं, माझ्या पत्नीकडून मला काहीही सपोर्ट नाही, कुठल्याच क्षेत्रात नाही, आणि जरी वैष्णव परिवारातून होती पण तिला श्रीकृष्णांमध्ये काही घेणं देणं नव्हतं. तर एक दिवशी प्रभुपादांनी विचारलं, तुला काय पाहिजे? कारण त्यांनी काय केलं होतं, प्रभुपादांनी काही लेख लिहिले होते. त्यावेळेस चहाचे बिस्किट घेऊन एक विक्रेता आला होता आणि चहाचे बिस्किट घेण्यासाठी त्यांनी ते प्रभुपादांचे लिहिलेले लेख त्यांना देऊन टाकले होते. तर संध्याकाळी येऊन प्रभुपादांनी बघितलं, माझे ते लेख नाही आहेत. तर म्हणाले, कुठे आहेत? ते म्हणाले, मी तर चहा सोबत मला बिस्किट पाहिजे होते, मी देऊन टाकले. एकदम असं त्यांनी कॅज्युअल आन्सर दिलं, बेजबाबदारपणे त्यांनी उत्तर दिलं. तर प्रभुपादांना ते खूप वाईट वाटलं. मी इथे लिहितोय आणि हे चहामध्ये इंटरेस्टेड आहेत. त्यांनी विचारलं, तुम्हाला काय पाहिजे? तुम्हाला मी पाहिजे की चहा पाहिजे? आणि त्यांना पण नाही माहिती, पत्नींना, की सिरियसली हे विचारतायत. तर त्यांनी म्हटलं, मला चहा पाहिजे म्हणून. त्यांना माहिती नव्हतं की सिरियस विचारतायत. प्रभुपादांना त्या दिवशी इतकं वाईट वाटलं. आयुष्यभर माझ्या पत्नीने कधी मला सपोर्ट नाही केला आणि आज म्हणताय की तुम्ही नाही पाहिजे, मला चहा पाहिजे. त्या दिवशी प्रभुपादांनी स्वीकार केला आणि मनातल्या मनात केलं, आता मी इथे राहू शकत नाही म्हणून. आणि त्यांनी थोडंफार जे सामान होतं ते बांधलं आणि घरातून निघून गेले. तर हा त्या दरम्यानचा काळ आहे. झाशीला पोचले. झाशीला एक व्यक्ती राहत होते, त्यांचं नाव होतं प्रभाकर मिश्रा. आपण बंद करूया, 1:50 झाले. जस्ट आपण झाशीला पोचलोय आणि झाशीला काय झालं हे आपण करूया, त्याच्यानंतर पुढची कथा करूया संध्याकाळी. तर हे प्रभाकर मिश्रा म्हणून होते. हे शिक्षणाने एक आयुर्वेदिक डॉक्टर होते, पण त्यांच्या पारिवारिक बॅकग्राऊंडमुळे त्यांना संस्कृत भाषेमध्ये खूप प्रावीण्य होतं. त्यांनी संस्कृतमध्ये एक डिग्री घेतली होती आणि आयुर्वेदिक मेडिसिन मध्ये पण एक डिग्री घेतली होती. एक दिवशी एका विहिरीजवळ प्रभाकर मिश्रा स्नान करायला आले होते. त्यांनी कपडे वगैरे काढले आणि स्नान करायला आले. तेवढं त्यांनी बघितलं, एक बंगाली धोती घातलेले, धोतर घातलेले आणि वैष्णव तिलक घातलेले आणि गळ्यामध्ये कंठीमाळा असलेले एक व्यक्ती असे तिथून चालत आले आणि म्हणाले, तुला आंघोळ करायची आहे का? हो. म्हणाले, मी तुला मदत करतो. ते म्हणाले, अरे ओळख नाही काय नाही आणि मदत कशाला करतील? तर विहिरीजवळ बसून आंघोळ करायची म्हणजे काय माहितीये? विहिरीतून पाणी काढायचं, त्याला मेहनत लागते. म्हणाले, तू काही काळजी करू नको. वय जास्ती होतं त्यावेळेस. प्रभाकर मिश्राचं वय होतं 20 वर्ष आणि त्यावेळेस प्रभुपादांचं वय किती असेल? 50, 51, 52 गोष्ट आहे.
तर त्याच्यामध्ये अजून 14 वर्ष जोडा, किती झाले? 60-65 वगैरे असं वय होतं तेव्हा. प्रभुपादांनी त्यावेळेस विहिरीतून ते पाणी काढलं, 2 बालद्या पाणी काढलं मेहनत करून, आणि त्याला सांगितलं तू काही करू नको, मी करतो. आणि स्वतः या अनोळखी व्यक्तीने प्रभाकर मिश्राची आंघोळ घालून दिली. तर प्रभाकर मिश्रा मनातल्या मनात विचार करतात, हे कोण आहेत आणि मला आंघोळ का करून घेतात, आणि एवढे वयस्कर असून 2 बालदीत ते का काढतात? मी काढायला पाहिजे त्यांच्या आंघोळीसाठी, पण ते माझ्या आंघोळीसाठी काय काढतात? त्यांनी प्रश्न विचारला, पण तुम्ही कोण आहात आणि तुम्ही मला आंघोळ का घालून देताय? तर म्हणतात, मी इथे माझ्या औषधांचा सेल्स करण्यासाठी इथे आलोय, पण काल रात्री मला एक स्वप्न पडलं की इथे कुठेतरी एक तळ आहे, आणि तळ्याच्या शेजारी एक लाल रंगाची एक बिल्डिंग आहे, आणि त्या लाल रंगाच्या बिल्डिंग मध्ये एक विद्वान व्यक्ती राहतो, आणि त्या विद्वान व्यक्तीला मी शोधतोय, आणि मला एक लक्षात आलं की तुम्ही ते विद्वान व्यक्ती आहात म्हणून, पण मला ते तळ अजून सापडलं नाही ज्याच्या शेजारी एक लाल रंगाची बिल्डिंग आहे. तेव्हा हे जे प्रभाकर मिश्रा होते ते म्हणाले, आश्चर्यचकित झाले, त्यांना कसं माहिती? कारण शहरामध्ये 2-3 तळं होते, पण तिथे लाल रंगाची बिल्डिंग होती, पण शहराबाहेर एक छोटस तळं होतं, त्याच्याजवळ एक लाल रंगाची बिल्डिंग होती, त्याचं नाव होतं भक्ती भवन. आणि त्या भक्ती भवन मध्ये हे प्रभाकर मिश्रा राहायचे. आणि हे स्वप्न प्रभुपादांना आलं तिथे, आणि प्रभुपाद त्या व्यक्तीला शोधत शोधत तिथपर्यंत आलेत. आणि मग प्रभुपाद म्हणाले की मी शहरात राहतो आणि मी सेल्स मॅनेजर आहे, पण मला तुझ्यासोबत राहायचंय, कारण मला स्वप्नामध्ये असं आलं की तुझ्यासोबत राहायचंय, तर मी तुझ्यासोबत राहू शकतो का? तर हे पण म्हणाले, एवढे वयस्कर आहेत, एवढे सुसंस्कृत आहेत, आणि यांच्या स्वप्नामध्ये मी कसा काय आलो, आणि यांना कसं माहिती की तळ्याच्या शेजारी एक बिल्डिंग आहे वगैरे? त्यांना एक लक्षात आलं की काहीतरी दिव्य आहे म्हणून. तर म्हणाले नक्की तुम्ही येऊ शकता. आणि त्या संध्याकाळी अभय बाबू त्या भक्तिभवन बिल्डिंग मध्ये शिफ्ट झाले, आणि एका टोटली अनोळखी व्यक्ती प्रभाकर मिश्रा यांच्यासोबत राहू लागले. तर प्रभाकर मिश्रा म्हणतात, माझी 10 ते 4 जवळजवळ नोकरीची वेळ होती, आणि मी संध्याकाळी जेव्हा यायचो तेव्हा अभय बाबू तिथे मला शास्त्रातून काहीतरी मार्गदर्शन करायचे, भगवद्गीतेवर काहीतरी मार्गदर्शन करायचे, भागवतावरून काहीतरी मार्गदर्शन करायचे. आणि एक दिवशी अभय बाबू म्हणाले की तू पण तिलक लावायला पाहिजे, आणि त्यांनी स्वतःच्या हातांनी मला तिलक लावला. एक दिवशी नंतर कधीतरी तुळशीची माळा घेऊन आले आणि म्हणाले की तू माझ्यासोबत राहतोस तर तू तुळशीची माळा घालायला पाहिजे, आणि स्वतः हरे कृष्ण महामंत्राचं कीर्तन करत करत स्वतःच्या मुखाने प्रभुपादांनी स्वतःच्या हाताने प्रभाकर मिश्राच्या गळ्यामध्ये कंठी माळा घातली. मग त्या दिवशी संध्याकाळी म्हणाले, मी बघतो की तू कधी कधी हॉटेलामध्ये जेवतो, हॉटेलामध्ये आजपासून जेवायचं नाही, मी तुझ्यासाठी स्वयंपाक करेन. आणि त्या दिवशीपासून प्रभुपादांनी माझ्यासाठी आणि त्यांच्यासाठी 2 व्यक्तींसाठी स्वयंपाक सुरू केला, आणि म्हणाले तू आजपासून माझा शिष्य झालास, आणि तू आता हॉटेलमध्ये नाही जेवू शकत, मी तुझ्यासाठी स्वयंपाक करेन. म्हणजे दररोज नित्य नियमाने सकाळी पण माझ्यासाठी स्वयंपाक करायचे, मला ते खाऊ घालायचे, आणि संध्याकाळचं पण जेवण खाऊ घालायचे. आणि मग एक दिवशी मला म्हणाले, आपण ना कीर्तन करत जाऊ. दररोज संध्याकाळी 7 पासून रात्री 10 पर्यंत अभय बाबू आणि मी दोघं बसून कीर्तन करायचो. मग एक दिवशी म्हणाले, आपण या कीर्तनाचा प्रसार करायला पाहिजे. तर झाशी पासून 30 किलोमीटर दूर एक चीर गाव म्हणून गाव होतं, असं प्रभाकर मिश्रा म्हणतात आपण एक काम करूया, मी मृदंग घेतो, तू करताल घे, मी हरिनाम गातो, तू फॉलो कर, आणि आपण त्या चिरगाव पर्यंत चालत जाऊया. तर त्यांचं वय जास्ती होतं, आणि याचं वय 20, 21, 22 असं वगैरे असेल. नाही कसं म्हणणार, सुसंस्कृत व्यक्ती होते. तर म्हणाले ठीक आहे. 3 दिवस लागले, प्रसादाचा अत्तापत्ता नाही. आणि म्हणतात हे अभय बाबू मृदंग वाजवत हरे कृष्ण बोलत बोलत निघाले, आणि मी त्यांच्या पाठीपाठी करताल वाजवत निघालो, आणि आम्ही दोघं 3 दिवसांनी त्या चीरगावला पोचलो. आणि 3 दिवस बिना थकता, बिना कोणाला काही बोलता अभय बाबू हरे कृष्ण कीर्तन करत होते. आणि रस्त्यावर कोणी कोणी आलं आणि कोणी फळं दिले तर ते खाल्ले आम्ही 3 दिवस. म्हणलं माझं तर ठीक होतं, पण म्हातारपणी यांना कसं काय? पण मी कधी प्रश्न नाही विचारला, कारण मला एक लक्षात आलं, यांना श्रीकृष्णांमध्ये खूप खोल विश्वास आहे, यांना हरिनामामध्ये खोल विश्वास आहे, आणि यांना प्रचार करण्याची एक तीव्र इच्छा आहे. आणि एक दिवशी मग आचार्य प्रभाकर मिश्रा त्यांना जेव्हा दीक्षा दिली तेव्हा म्हणाले, आजपासून तुझं नाव आचार्य प्रभाकर मिश्रा. पहिले दीक्षित भक्त प्रभुपादांचे भारतीय झाशीमध्ये.
1954 जी जन्माष्टमी आहे त्या दिवशी दिवसभर यांनी कीर्तन केलं, छान तो दिवस गेला आणि नंतर प्रभाकर मिश्र झोपी गेले. त्या रात्री 1 वाजता सडनली मृदंगाचा आवाज आला आणि कीर्तनाचा आवाज आला आणि हे कीर्तन करतायत जोरजोरात. तर प्रभाकर मिश्र उठले आणि प्रभुपादांच्या रूम मध्ये गेले. तर बघितलं प्रभुपाद गळ्यामध्ये मृदंग घेऊन हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे असं कीर्तन करत होते. त्यांच्या गळ्यामध्ये कदंब फुलांची माळ होती आणि डोळ्यातून अश्रू वाहत होते. आणि सडनली शांतता आहे, सगळं संपलं होतं उपवास वगैरे. 1 वाजता का कीर्तन करतायत हे त्यांना विचारलं. प्रभुपाद तुम्ही कीर्तन का करतात? म्हणाले श्री कृष्ण आता इथे आले होते, त्यांनी मला दर्शन दिलं आणि ही कदंब फुलांची माळ मला श्रीकृष्णांनी दिली म्हणून मी कीर्तन करतोय. आणि त्यांच्या डोळ्यातून अश्रू वाहत होते. आणि प्रभाकर मिश्रा म्हणतात जन्माष्टमीच्या वेळेस ना कदंबाची फुलं येत नाहीत. कदंबाची फुलं कधी येतात कोणी सांगणार मला? फुलांचे देशपांडे प्रभू आराम करतात. कदंबाची फुलं उन्हाळ्यात येतात किंवा थंडीत येतात. तर जो मायापूर कदंब आहे तो थंडीत येतो आणि जो वृंदावन कदंब आहे तो उन्हाळ्यात येतो. पावसाळ्यामध्ये जेव्हा जन्माष्टमी असते तेव्हा कधी कदंबाची फुलं येत नाही. म्हणतात त्या दिवसानंतर मी पूर्ण झाशीमध्ये फिरलो आणि बघितलं की ही कदंबाची फुलं आली कुठून. पूर्ण झाशीमध्ये एकही कदंबाच्या फुलाला कदंबाची फुलं नव्हती. आणि प्रभुपादांच्या गळ्यामध्ये मी बघितलं की कदंबाची फुलं होती आणि इतका सुगंध आणि इतके सुंदर. आणि प्रभुपादांच्या डोळ्यातून अश्रू आणि ते हरे कृष्ण कीर्तन करत होते आणि माझ्याशी बोलले पण नाही, फक्त त्या क्षणाचा आनंद घेत होते. मग त्या दिवशी प्रभाकर मिश्रा हे म्हणतात मला लक्षात आलं की प्रभुपादांचं काय वेगळं स्थान होतं. हे सगळं अमेरिकेला जायच्या आधीची गोष्ट आहे. तर पुढे आचार्य प्रभाकरांसोबत काय संबंध झाले हे आपण संध्याकाळच्या प्रवचनात बघू. जय श्री प्रभुपाद की जय.